इंटेरियर डिझायनर हा तुमच्या घरासाठी लागणारा डॉक्टर आहे. तर जर का हे जनरलाइज करायला गेलो की नाही बाबा किचनसाठी फक्त फिमेलला विचारायला, तर ते चुकीचं. ट्रेंडच्या मागे न जाता आपली रिक्वायरमेंट काय, आपल्याला काय हवं आहे ना, पहिले त्यावरती फोकस करा. ती गोष्ट जर का तुम्हाला ट्रेंडमध्ये दिसत असेल तर वेल अँड गुड, बट नाही दिसत असेल तर ट्रेंड मागे पळू नका. पण आपण इंस्टाग्राम किंवा हे जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला भेटतात, त्यामध्ये आपलं सगळ्यात जास्त मिसकन्सेप्शन हे होतं की बाबा मला ही डिझाईन दिसते, मला हे पाहिजे. लोकांना आताही त्यांचं घरमध्ये तो टच पाहिजे, पेशवाईंचा टच म्हणा किंवा वाड्याचा टच म्हणा किंवा आपल्या संस्कृतीचा टच म्हणा. पण आता जसं तुम्ही काम सुरू केलं, तुम्हाला गो हेड मिळाला, त्याच्या 6 आठवड्याने तुम्हाला क्लायंटने म्हटलं अरे नाही हे बघ मी काही नवीन बघितलं, नॉट अलाउड. सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात आणि तुम्हाला जर का ओके आहेत तर ठीक आहे. कारण की मला तो 1% पण चान्स नाही घ्यायचा आहे की बाबा नाही बनल्यानंतर मला नाही आवडला. आम्ही डिझायनरच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करतोय आणि आम्ही त्या अँगलनेच क्लायंटला सजेस्ट करणार की तुमच्या घरात ही गोष्ट चांगली दिसणार. आश्चर्याची गोष्ट होती जेव्हा मला ही गोष्ट एन्काउंटर झाली, जेव्हा मी माझ्या क्लायंटसोबत बोलायला गेलो. स्पेस खूप कमी होत चालली आहे. असे काय तुम्ही गोष्टी सुचवू शकता त्याच्यामध्ये मिनिमलिस्टिक गोष्टी करून स्पेस युटिलायझेशन जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना करता येईल? नमस्कार, मी अमेय. देसी पॉडच्या 9व्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचा एपिसोड आहे एकदम खास, कारण घराचं इंटिरियर म्हणजे प्रत्येकाचं ड्रीम प्रोजेक्ट असतं, पण कन्फ्युजन आणि क्वेश्चन्स मात्र भरपूर असतात. आज आपल्या सोबत आहेत अखिल जैन सर, फाउंडर ऑफ ड्रीमवर्क इंटेरियो, पुण्यातील लक्झरी इंटिरियर्सचे स्पेशलिस्ट. अखिल आणि त्यांची टीम एलिगन्स, सोफिस्टिकेशन, फंक्शनॅलिटी यांचा जबरदस्त मिक्स आपल्या घरात आणतात. आज आपण बोलणार आहोत घराचं इंटिरियर डिझाईन करताना प्रोसेस एक्झॅक्टली नक्की कशी असते. एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी मध्ये कस्टमर्स जगत असतात तेव्हा त्यांची कशी गोंधळ उडते. अखिल सर यांची युनिक प्रोसेस एक्झॅक्टली काय आहे, पुण्यातील इंटिरियर वर्ल्डचे ट्रेंड्स कसे बदलत असतात, क्रिएटिव्हिटीवर कशी बऱ्याचदा इंटिरियर डिझायनर्सला कॉम्प्रोमाइज करायला लागते, आणि क्लायंट्स एक्झॅक्टली बजेट लॉक करताना काय प्रॉब्लेम्स फेस करत असतात. हँडओव्हर मिळाल्यानंतर पण मेंटेनन्सचे इश्यूज काही संपत नाही. एक डिबेट जी वारंवार येत असते ती म्हणजे रेडीमेड फर्निचर की कस्टमाइज फर्निचर. बरेच लोक असे असतात ज्यांच्यात इंटिरियरचा किडा असतो पण बजेट काही साथ देत नसतं. मग अशा लोकांसाठी काय? म्हणून जर तुम्हीही घर सजवायचा प्रयत्न पाहत असाल किंवा इंटिरियरबद्दल कन्फ्यूज असाल तर आजचा एपिसोड नक्की ऐका. चला तर मग सुरू करूया चर्चेला. अखिल सर, वेलकम टू देसी पॉड. थँक्यू. कसं वाटतंय आमचं डिझाईन वाईब कसा वाटतं सेटचा तुम्हाला? डिझाईन वाईब खूप चांगली आहे आणि जशी आजकाल असायला पाहिजे, बेसिकली जशी लोकांना आवडते तशी आहे इथं. ओके, मी म्हटलं सुरुवातीलाच तुमच्याकडनं चांगल्या गोष्टी सेटबद्दल म्हणून घ्यायच्या, म्हणून लगेच टाकला मी तुमच्यासमोर क्वेश्चन. नक्कीच. पण म्हणजे आता ऑलमोस्ट 12-13 वर्ष तुम्ही डिझाईन स्पेस मध्ये आहात, आणि स्पेशली जर मी जसं सेटचं वाईब विचारलं तुम्हाला तसंच मी पुण्या सिटीचं वाईब जर विचारलं डिझाईन सेन्समध्ये, तर तुम्ही कसं त्याला बघता? पुण्यामध्ये काय ना, हेरिटेज सगळ्यात मेन म्हणजे जे आपले वाडे आहेत किंवा जे आपण आधीच्या काळात ज्या गोष्टी होतात, जे पेशवाई होतात, त्या लोकांना ज्या गोष्टी त्यांनी राखवलं होतात किंवा जे आपली संस्कृती पुण्यातल्या, त्या सगळ्या गोष्टींना घेऊनच ती वाईब आहे आत्ताही. आणि जे मेन पुणेरी आहेत त्या लोकांना त्याच गोष्टी सगळ्यात जास्त आवडते. म्हणजे तुम्ही हे एकंदरीत ओव्हरऑल पुण्याबद्दल ओव्हरऑल पुण्याबद्दल, पण त्याच्यामध्ये ओव्हरऑल पुण्यामध्ये ते लोक नाही आहेत जे बाहेरून येऊन पुण्यात म्हणजे पुण्यात राहत आहेत आता, ते आउटसाइडर आहेत. बट मे बी त्यांना डेकेड झालं असेल इथं येऊन, बट ॲट ऑल त्यांची टेस्ट पुण्यासोबत तेवढी मॅच नाही होत जेवढी पुण्याचे ओरिजिनल किंवा आधीच्या लोकांसोबत मॅच होते. तर तो एक डिफरन्स आहेच त्याच्यामध्ये. पण जर का आपण बघितलं की बाबा जे आधीचे वाडे होते तर त्याच्यामध्ये कसं डार्क टोन आपल्याला भेटतो, ते प्रॉपर वूडचं फिनिशिंग किंवा त्याच्यावरती जी शाईन असते, त्या सगळ्या गोष्टी सेम आज पण तुम्हाला भेटेल जर का त्यांचं कुठला नवीन घर बनलं असेल ना,
ती गोष्ट इम्प्लिमेंट करण्यात बघतातच. आणि तुम्ही त्यांना कितीही सांगितलं की नाही आपण सटल सोबत जाऊयात किंवा आजकाल जे चालतंय त्यासोबत, ते त्यांना तेवढं नाही आवडत जेवढं त्या गोष्टी आवडतात. तर तो एक डिफरन्स आहेच त्याच्यात. तर म्हणजे ओल्ड पुणे म्हणजे तुमचा आपला पेठेतला एरिया झाला. राईट. तर पेठेतला एरिया म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की जे आधीपासून किंवा पूर्ण पेठ म्हणजे आपलं जे ओल्ड पुणे होता, जे आपली लिमिट्स होत्या युनिव्हर्सिटीपर्यंतची किंवा सगळ्या या गोष्टींमध्ये, तर ते बेसिक आहे. त्यामध्ये तिथून काही लोक बाहेर पण शिफ्ट झाले. फॉर एक्झाम्पल आता कोणी कोथरूडला राहत असेल किंवा बानेरला राहत असेल, बालेवाडीला राहत असेल, तर ते लोकांना आत्ताही त्यांचं घरमध्ये तो टच पाहिजे. पेशवाईंचा टच म्हणा किंवा वाड्याचा टच म्हणा किंवा आपल्या संस्कृतीचा टच म्हणा, तो त्यांना लागतोच आहे. आणि ती गोष्ट एकाच गोष्टींमुळे किंवा एक पर्टिक्युलर काहीतरी ऑब्जेक्ट वापरलं त्याच्याने होत नाही. त्या गोष्टींसाठी पूर्ण एक थीम बेस्ड डिझायनिंग लागते. आणि ती गोष्ट कधी कधी त्यांना पण माहीत नसते की त्यांना ती गोष्ट आवडते. ते ऑब्झर्व करणं किंवा त्यांचं इन्क्लायनेशन कुठं जास्त जात आहे त्या गोष्टींना आयडेंटिफाय करणं हा एक टास्क आहे. आणि ते आयडेंटिफाय झाल्यानंतर मग आपल्याला कळतं की बाबा हां म्हणजे यांना ही गोष्ट आवडते, तर त्यांना त्यासोबत जर का आम्ही डिझाईन प्रेझेंट केला तर 110% ते फर्स्ट गोमध्ये फायनल होतं. आणि जे बाहेरून येऊन आत्ता पुण्यात राहतात त्या लोकांना तेवढ्या डार्क गोष्टी किंवा त्या थीमसोबत तेवढं जात नाही. बट ॲट द सेम टाईम त्यांना जर का तुम्ही थोडंसं अर्धी टोन म्हणजे आपले जे बेज कलर आहेत किंवा ग्रे झालं, ग्रीन झालं, या कलरसोबत जर का त्यांना थोडंसं फॅमिलियर घर तुम्ही इंटिरियर डिझाईन करून दिला तर डेफिनेटली त्यांना ते गोष्ट आवडणार. प्लस त्यांना फंक्शनॅलिटी आणि मुव्हिंग स्पेस. आता सगळ्यांचे ऑफिसेस असे झालेत ना की त्यांना एक डेस्क भेटतो है ना. जे मॅनेजर पोझिशनला आहेत त्यांना एक केबिन भेटते, बट ते पण केबिनपेक्षा जास्त तर त्यांच्या टीमसोबत असतात, तर जागा खूप कॉम्पॅक्ट असते तिकडे. तर त्यांना त्यांच्या घरात ते कॉम्पॅक्टनेस नको आहे. व्हेअरएज घर माईट बी 500 स्क्वेअर फीटचं असेल किंवा 600 स्क्वेअर फीटचं, बट त्यांना घर असं पाहिजे ना ज्याच्यामध्ये मोठी स्पेस दिसतीये किंवा फील होतीये. त्या गोष्टी पाहिजे त्यांना. आणि त्या गोष्टी अशा अर्धी टोन्समध्ये ते अचीव्ह करतायत. तर त्यांचा तो टेस्टच पूर्ण वेगळा जातो, फंक्शनॅलिटी वेगळी जाते. ओल्ड पुणेची फंक्शनॅलिटी पूर्ण वेगळी जाते. राईट. पण जसं एक झाला डिझाईन एस्थेटिक्स आणि एक असतं रिक्वायरमेंट्स. करेक्ट. तर टिपिकली जर एक कन्झ्युमर माइंडसेटच्या दृष्टिकोनातनं असं तुम्हाला काही डिफरेन्सिएशन जाणवतं का जेव्हा तुम्ही नवीन पुण्यातल्या कस्टमर्स बरोबर काम करता आणि नेमकं जर तुम्ही कदाचित हेरिटेज जसं डॉमिनन्स तुम्ही बोललात, तर कदाचित जर तुम्हाला त्यांची हिस्ट्री पण माहिती नसेल दोन्ही कस्टमर्सची, तर लगेच कळून येतं हा कुठला आहे हा कुठला आहे. नाही, एवढं इझी नाही आहे त्या गोष्टी. एवढ्या हँडी राहिल्या असतात तर आय गेस त्यांना स्वतःला पण कळालं असतं की त्यांना फायनली काय हवं आहे. त्यांना इंटिरियर डिझायनरची गरज पडली नसती त्या केसमध्ये. बट तसं नाही आहे. त्या गोष्टींना आयडेंटिफाय करणं, जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय आजार झालाय, बट ते डॉक्टरकडे गेल्यानंतरच माहीत पडतं की बेसिकली काय झालंय. त्याला काही टेस्ट सांगतात, मग मेडिसिन, त्यानंतर त्या गोष्टीला. तसंच इंटिरियर डिझायनर हा तुमच्या घरासाठी लागणारा डॉक्टर आहे. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला आवडत आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला माईट बी सांगता पण येत नाही, त्या गोष्टी इंटिरियर डिझायनरने ओळखायलाच पाहिजे. त्या जर का गोष्टी ओळखल्या, प्लस तुमची डे टू डे लाईफ काय, तुमचं पॅशन काय किंवा तुमचं जॉब काय, तुमची हॉबी काय, या गोष्टी जेव्हा तुम्हाला माहीत पडतात तेव्हा तुम्ही क्लिअरली आयडेंटिफाय करू शकतात की त्याला कॉम्पॅक्ट साईजचं घर आवडणार आहे की त्याला एकदम मोकळं घर आवडणार आहे. काही लोकांना असतं की नाही त्यांना कॉम्पॅक्ट सगळ्या गोष्टी हाताजवळ पाहिजे. काही लोकांना तसं नाही आहे, त्यांना वॉकिंग पाहिजे, चेअरवरून उठल्यानंतर त्यांना वॉक करायला आवडतं, तर त्यांना ती स्पेस लागते. तो डिफरन्शिएट असणारच आहे त्यामध्ये. राईट. पण जसं तुम्ही म्हटलात की काय हवंय, ही जी जर्नी आहे ही थोडीशी मला असं वाटतं जिथनं तुम्ही सुरू करता आणि शेवट ती तुमच्या पर्यंत जेव्हा रिझल्ट येतात, खूप मोठी जर्नी आहे तशी. करेक्ट. आणि आजचा जो कन्झ्युमर आहे, जो पिंट्रेस्ट, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब सगळे ऍक्सेस आहे त्याला, तर तो जास्ती कन्फ्युज्ड आहे की तो रादर अजूनही तितकाच इग्नोरंट आहे. म्हणजे तुमचं एक ओव्हरऑल निरीक्षण. सो फॉर एन एक्झाम्पल, आपण जेव्हा एखादं घर परचेस करतो तर आपण काय करतो, एखाद्या बिल्डरकडे जातो, त्यांचा ब्राउशर बघतो आणि सॅम्पल फ्लॅट असेल तर ते बघणार, नाही तर नाही बघणार आणि फ्लॅट फायनल करणार. आणि आपला सगळ्यात जास्त फोकस असतो कॉस्टिंगवरती.
असायला पाहिजे कॉस्टिंगवरती फोकस, नो प्रॉब्लेम ॲट ऑल इन दॅट. बट ॲट द सेम टाईम तुमची रिक्वायरमेंट काय ते अंडरस्टँड न केल्यामुळे तुमचं जर का डिसिजन चुकलं तर तुमचं जे पण तुम्ही त्यामध्ये त्या घरामध्ये तुम्ही राहणार आहे तुम्हाला ते नेहमी रिग्रेट फील होईल की यार मी या गोष्टीचा विचार नव्हता केला. फॉर एन एक्झाम्पल, आता तुम्ही घर घेतला, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला किंवा तुमच्या आईवडिलांना डेलीचं मंदिर लागतोच. हो. आणि घरात म्हणजे देवारायला जर का प्रॉपर स्पेसच नसेल तर तो घर तुमच्या रिक्वायरमेंटला फुलफिल होत नाही. पण आपण इंस्टाग्राम किंवा हे जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला भेटतात, त्यामध्ये आपलं सगळ्यात जास्त मिसकन्सेप्शन हे होतं की बाबा मला ही डिझाईन दिसते, मला हे पाहिजे. वेअर ॲज वी डोंट अंडरस्टँड की त्यामध्ये जे सायझेस दिसत आहेत किंवा तो जो प्रपोर्शन आहे तो पण मॅच व्हायला पाहिजे. त्यासाठी लागणारी जागा आपल्या घरात असायला पाहिजे. तेच जर का नसेल तर डेफिनेटली डिझाईन कितीही छान असू द्या ती गोष्ट नाही चांगली दिसणार. तर जेव्हा आम्ही कुठल्या क्लायंटला कन्सल्ट करतो, जेव्हा त्यांच्यासोबत भेटतो, तर आम्ही एकतर ऑफिस किंवा सगळ्यात पहिले त्यांच्याच प्रॉपर्टीवरती आम्ही प्रेफर्ड करतो ओके. की तिथंच भेटावं. भेटल्यानंतर आम्हाला त्यांच्यासोबत जेव्हा आम्ही कन्व्हर्सेशन करतो, आम्ही भेटतो तासाभराचं बोलून, बट कॉन्व्हर्सेशन जातो थोडंसं पुढे. ते तास दीड तासाच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये आम्हाला कळतं की त्यांना काय एक्सपेक्टेड आहे त्यांच्या घरात, प्लस त्यांनी काय रेफरन्सेस काढलेत. आता त्या रेफरन्सेसमध्ये कधी कधी असं होतं ना की त्यांनी एखादा रील काढलाय आणि आम्हाला दाखवलं की सर मला हे पाहिजे, बट त्या हार्डवेअर जर का इंडियातच नाही किंवा ती रील इंडियातलीच नाही आहे तर मुळात ते होणं शक्य नाही आहे. किंवा असेल पण शक्य, पण त्याला तो हार्डवेअर एक परचेसिंग आउटसाईड फ्रॉम इंडिया करणं शक्य आहे का, ते कॉस्टिंग बेअर होणं शक्य आहे का, ऑर एल्स ते वर्थ इट आहे का. सगळ्यात मेन मी हे म्हणेल की वर्थ इट आहे की नाही ते सगळ्यात पहिले बघायला पाहिजे. वर्थ इट नसेल तर नको. त्याच्या विना आपलं काम होऊ शकतं, त्याच्याशिवाय पण आपल्या घरात आपल्या गोष्टी चांगल्याने होऊ शकतात ना, मग त्यावरती फोकस करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल एकदम छोटा आहे आणि आजकाल इंडियामध्ये खूप प्रचलित आहे त्या गोष्टी आणि सगळे डिझायनर त्या गोष्टी करण्याच्या मागे जातातच. तो आहे मॅजिक कॉर्नर. कोणाचाही एल शेप काउंटर असेल किचन प्लॅटफॉर्मचा, ओके, तो मॅजिक कॉर्नरमध्ये जातात. मॅजिक कॉर्नर म्हणजे काय असतो तर तुमची जी कॉर्नरमध्ये जी डेड स्पेस झालेली असते त्याला वापर करण्यासाठी एक फिटिंग येते जे त्याच्यामधून आतमधून तो शेल्फ बाहेर आणतो. तर तो शेल्फ तुमची ऑलमोस्ट 50%च स्पेस आहे. त्यापेक्षा तुम्ही जर का तिथं कुठले तरी डबे ठेवायला वापरली किंवा सिलेंडर ठेवायला वापरली तर तुम्हाला 100% स्पेस वापरायला भेटते. बरोबर. प्लस तुमचे ते जी त्याची एक्स कॉस्ट आहे ती कॉस्ट पण तुमची सेव्ह होते, कारण की ती कॉर्नर फिटिंग म्हणा ते कॉस्टली येते मॅजिक फिटिंग बरोबर इतर फिटिंगपेक्षा. तर मी एकदम इझिली कधीच सजेस्ट करत नाही, अनलेस अँड अंटिल क्लायंट इज लाईक नाही मला पाहिजेच माझ्या घरात, मग मी देतो, त्याशिवाय ऑप्शन नाही आहे. बट जर का मला विचारलं की कॉस्ट आणि हे जस्टिफायबल आहे का, तर नाही आहेत. तो माझा एकदम क्लिअर इंटेन्शन आहे त्यावरती. सेकंड आहे एक्झाम्पलसाठी की ते रोलर शटर म्हणून एक वापरतात खरं. बरं. आता रोलर शटर ज्यांच्याकडे घर स्पेसच खूप मोठी आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ते बिंदास वापरा ती गोष्ट. आणि त्याच्यामध्ये स्पेस जी जाते, जसं आपण बाहेर दुकानाकडे बघतो तर दुकानाकडे पण वरती तो एक मोठा एक रोलर असतो, हो, पूर्ण शटर ओपन केल्यानंतर तो तिथं ती स्पेस आपण दुकानाच्या बाहेरची वापरतो, कधी दुकानाच्या आतमधली वापरत नाही, कारण की आपल्याला स्पेस सेव्ह करायचा आहे. ती सेम गोष्ट किचनमध्ये पण आहे. आता किचनमध्ये ऑलरेडी आजकाल एवढे इक्विपमेंट्स पाहिजेत, सगळ्या गोष्टी असे एकदम हँडी किंवा बा टोस्टर पाहिजे तर ते पण प्लग्ड इन पाहिजे, मिक्सर असेल तो पण प्लग्ड इन पाहिजे. अशा सगळ्या जनरेशनमध्ये किंवा अशा सगळ्या रिक्वायरमेंटसोबत तुम्ही जर का अशी स्पेस वेस्ट केली तर डेफिनेटली तो वर्थ इट नसेल. बट ॲट द सेम टाइम इफ समबडी वॉन्ट्स यू कॅन नॉट हेल्प इट अँड यू हॅव टू गिव्ह इट. तुम्ही पॉडकास्टची सुरुवातच टास्कनी केली, जे तुम्हाला बरेचसे कस्टमर्सकडनं येतात आणि ऑफकोर्स तुम्हाला ते अड्रेस करायला लागतात. मला एक प्रश्न विचारायचा तो आहे कस्टमर आणि तुमच्या रिलेशनशिप बेसिस. तुमच्या म्हणजे अर्थात मी इथे इंटिरियर डिझायनर कम्युनिटी ला तुम्ही रिप्रेझेंटेशन करताय म्हणून त्या अर्थाने विचारतो. सो या प्रोसेसमध्ये गिवन आहे कस्टमर इज द किंग, करेक्ट, पण इतक्या सगळी इन्फॉर्मेशन जेव्हा कस्टमरकडे असते आणि तुम्ही एखादा प्रोजेक्टला तुम्हाला गो अहेड देतो कस्टमर, आणि त्याच्यानंतर बऱ्याचदा असं पण होतं की अरे नाही अजून पण चेंजेस करायचे आहेत किंवा काय करायचं आहे, करेक्ट, तर मग कितपत क्लायंटचे ब्रीफ किंवा क्लायंटचे इनपुट्स किंवा इन्व्हॉल्वमेंट कितपत तुम्ही लिमिट ठेवता? सो देर इज नो लिमिट.
सगळ्यात पहिली गोष्ट. कारण की मी तुम्हाला जर का सांगितलं की नाही तुम्ही काही नाही बोलायचं, तुमचं घर मी डिझाईन करणार आहे, सो दॅट इज नॉट द थिंग. घर तुमचं आहे, तुम्हाला बोलायचा पूर्ण हक्क आहे त्या बाबतीत. बट ॲट द सेम टाईम आय एम रिस्पॉन्सिबल, किंवा मी त्या गोष्टींना ॲड्रेस करायला पाहिजे. जर का तुम्ही एखादी गोष्टी मला सांगितली की बाबा मला हे गोष्ट आवडली आहे, पण तुम्हाला आवडली तर ते तुम्हाला हवं आहे की नको आहे, दॅट इज द सेकंड पार्ट. बिकॉज जेव्हा आपण पण कुठली गोष्ट पर्चेसिंगसाठी जातो, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी खूप आहेत, बट आपल्याला खरंच रिक्वायरमेंट किती गोष्टींची ती गोष्ट कमी असते, राईट. कधी कधी त्याच अकॉर्डिंगली कधी कधी आम्ही क्लायंटला हे प्रश्न टाकतो की बाबा खरंच तुम्हाला याची गरज आहे का. बरं असेल तर आय ट्राय टू गेट अन आयडिया की त्यांना त्याची का गरज आहे, काय उपयोग होणार आहे. मे बी माझ्यासाठी नवीन असेल, मे बी मला आजपर्यंत असं कुठलं भेटलं नसेल, तर मी त्या गोष्टींना अंडरस्टँड करायला ट्राय करतो. मला अंडरस्टूड आल्यानंतर, मला समजल्यानंतर, त्या गोष्टीनंतर मी त्यांना विचारतो की सर या गोष्टींना आपण असं पण ॲड्रेस करू शकतो, किंवा तुमच्या घरात या गोष्टींसाठी अशी अशी स्पेस भेटते. मे बी जे तुम्ही बघतायत ते एक्झॅक्ट नसेल, बट माइट बी त्याचं अपग्रेडेड व्हर्जन असेल, किंवा मग डाऊनग्रेडेड असेल तर मी सजेस्टच नाही करणार. मी त्यांना ओपनली सांगणार की सर ही डिझाईन आपण इथं जर का इम्प्लिमेंट केली तर चालणार नाही. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही तुमचं स्वप्नाचं घर बनवतात, करेक्ट. तुम्हाला त्याच गोष्टी हव्या आहेत ज्या ऑनलाईन आहेत, की तुम्हाला काहीतरी नवीन हवं आहे. इफ यू वॉन्ट समथिंग न्यू, तुम्ही तुमच्या डिझायनरला सांगा की बाबा मला तुम्ही घर बनवून द्या, मग आम्ही बघू, मग आम्ही सांगू की आम्हाला काय आवडलं आणि काय नाही आवडलं. बट तुम्ही त्यांना पहिलेच जर का सगळ्या गोष्टी दिल्यात की बाबा मला हे आवडतं, हे आवडतं, हे आवडतं, वेअर ॲज एखाद्या वेळेस आम्ही जे डिझाईन केलेलं असेल त्यामध्ये एखादी गोष्टी त्यासारखी काही असू पण शकते, नसू पण शकते, कारण की आम्ही आमच्या प्रोसेसमध्ये ही गोष्ट फॉलोच करत नाही की आम्ही कुठंतरी काहीतरी बघितलंय मग ते आमचे डिझाईन. आम्ही डिझायनर आहोत, आम्ही डिझायनरच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करतोय आणि आम्ही त्या अँगलनेच क्लायंटला सजेस्ट करणार की तुमच्या घरात ही गोष्ट चांगली दिसणार. आणि प्रत्येक स्पेस आपला स्वतःचं वर्णन देते की बाबा मला या स्पेसमध्ये ही गोष्ट हवी आहे, आणि ती फिलिंग किंवा ती गोष्ट अंडरस्टँड करण्यासाठीच आम्ही पहिली व्हिजिट करतो क्लायंटकडे. तर ते मला असं वाटतं की बाबा क्लायंटने सांगावं, आणि माझं तो काम आहे, कारण की मला त्यांनी जर का अपॉइंट केलं तर तो माझा जॉब आहे की मी त्यांना अंडरस्टँड करून द्यावं की त्यांना कुठली गोष्ट ठेवायला पाहिजे, कुठली गोष्ट नाही ठेवायला पाहिजे इन टर्म्स ऑफ डिझायनिंग. आणि त्यांना जर का एखादी पर्टिक्युलर गोष्टी पाहिजेच तर ते कसं वाटेल त्यांच्या घरात, ते माझं काम आहे त्यांना एक्सप्लेन. पण आता जसं तुम्ही काम सुरू केलं, तुम्हाला गो हेड मिळाला, त्याच्या 6 आठवड्यांनी तुम्हाला क्लायंटने म्हटलं अरे नाही हे बघ मी काही नवीन बघ, नॉट अलाउड. सो म्हणून कस्टमर्सला इट्स नॉट अबाउट नॉट अलाउड, बिकॉज आमची प्रोसेसमध्ये आम्ही काय करतो ना, सिस्टीम ओरिएंटेड आहे. स्पेसिफिकली जसं एखाद्या वेळेस ट्रेन निघाली स्टेशनवरून तर निघाली, राईट. तर आम्ही क्लायंटला खूप स्टार्टिंगला विदाऊट फायनलायझिंगच आम्ही त्यांना सांगतो की आमची ही प्रोसेस आहे, तुम्हाला ओके आहेत का, मगच आपण पुढे जाऊयात. तर ती प्रोसेस काय, तर आम्ही सगळ्यात पहिले त्यांना भेटतोय, त्यांच्या साईटवरती भेटतोय, त्यांच्या कम्फर्ट एरियामध्ये भेटतोय, आणि त्यांना त्याबद्दल आम्ही त्यांना एक्सप्लेनेशन पण देतो की तुमच्या स्पेसमध्ये काय कसं असू शकतो. बट द डिझायनर शुड बी लिस्नर, आणि गुड लिस्नर पाहिजे तो. तर आम्ही सगळ्या गोष्टी ऐकतो त्यांच्या. ते ऐकल्यानंतर मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही या आमच्या ऑफिसला, आम्हाला तुमचे रिक्वायरमेंट अंडरस्टूड झालेल्या आहेत, आम्ही त्या बेसिसवरती तुम्हाला एकदा ऑफिसमध्ये बसून आम्ही आमचे जे काय काम केलेल्या गोष्टी ते दाखवणार. त्यानंतरनं ते डिसिजन घेणार आहे की बाबा त्यांना आम्हाला अपॉइंट करायचं आहे की नाही करायचं आहे. अपॉइंट केलं मग नंतर त्यांना आम्ही पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करतो सेकंड टाईम. प्रोसेस म्हणजे की आम्ही पहिले लेआउट बनवणार, लेआउटमध्ये काय होतं की बाबा कुठलं फर्निचर कुठे येणार आहे. मग नंतर येते सेकंड फेज. सेकंड फेजच्या आधी यावरती अप्रुव्हल लागणार आहे. आता आपण डिजिटल एरामध्ये, मी त्यांना जर का सांगितलं की सर मला सिग्नेचर द्या तर ते वर्कआउट होणार नाही, तर आम्ही एक व्हॉट्सॲप ग्रुपवरतीच त्या गोष्टींसाठी त्यांच्याकडून कन्फर्मेशन म्हणून घेऊन घेतो. त्यांनी कन्फर्मेशन घेतलं तर त्यांना पण माहिती आहे कन्फर्मेशन त्यांनीच दिलेलं आहे, तर यामध्ये चेंजेस होणार नाही अनलेस अँड अंटिल इट्स टू काय म्हणतात त्याला की बाबा ही गोष्ट विसरलंच ते, की बाबा त्यांना ही गोष्ट पाहिजे होती, त्याच्यासाठी स्पेस आहे, बट आपण विसरलो आधी कन्व्हिन्स करायला किंवा आधी कन्वे करायला, तर मी त्या गोष्टींना एक्सेप्ट करतो आणि वी रिवाइज द ड्रॉइंग ऑल्सो. बट ती गोष्ट अंडरस्टँड केल्यानंतर मग आम्ही 3D प्रेझेंट करतो. 3D प्रेझेंट केलं की मी क्लायंटला एकदम क्लिअर म्हणजे प्रेझेंटेशन दाखवण्याच्या आधीच सांगतो, तुम्हाला पाहिजे तुम्ही आत्ता बघा,
मला आवडलेल्या गोष्टी नका सांगू, जे नाही आवडलं ते पहिले सांगा. त्याच्याने काय होणार, मी त्यावरती काम करणार, त्याच्यावरती स्पीड ट्रॅक करणार. जेव्हा मी त्या गोष्टी त्यांना दाखवणार आणि त्यांना सगळ्या गोष्टींवरती अप्रुव्हल घेणार, त्यानंतर ना कुठल्याही गोष्टींमध्ये चेंजेस होणार. ऑन गोईंग प्रोसेसमध्ये मॅक्स टू मॅक्स मी कलरमध्ये व्हेरिएशन्स त्यांना सांगतो की बाबा ठीक आहे, तुम्हाला हा लॅमिनेट नाही आवडला, त्या लॅमिनेटसोबत जायचं, किंवा हा पेंट शेड नाही आवडला, तो पेंट शेड ओके, बट दॅट शुड बी गोईंग विथ द एंटायर थीम एज वेल. जर का ती एंटायर थीमसोबत जात नसेल तर डेफिनेटली मी त्यांना ते रेकमेंडेड नाही करणार, सजेस्ट पण नाही करणार. आणि त्यांना म्हणजे मी थोडंसं त्या एजपर्यंत जातो की नाही सर हे नाही चांगला दिसणार, नाही सर मी नाही अलाउड करणार, म्हणजे मी सांगतो, बट ते माझ्यासाठी नाही आहे. माझं काम जे आहे की त्यांना राईट वेमध्ये डायरेक्ट करणं किंवा गाईड करणं. मी त्यासाठी मग त्या एजपर्यंत जातो ना जिथं मी त्यांनाच थांबवतो की नाही सर हे नाही करू शकत. दॅट इज रिक्वायर्ड. राईट. पण हे करत असताना एक डिझायनर ॲज अ डिझायनर ती क्रिएटिव्ह इन्स्टिंक्ट असते एक, की यार मला इथे एक्सपेरिमेंट करायचा चांगला चान्स आहे, पण मी ते समोरच्याला व्हिज्युअलाइजच नाही करू शकत आहे. तर अशा केसमध्ये बघ तुम्ही काय करता? रिसेंटली एक असंच आमच्यासोबत झालेलं की आमच्या क्लायंटने आम्हाला म्हटलं की बाबा मला एक 3D पॅनल पाहिजेच. ओके, ठीक आहे. आम्ही म्हटलं की ठीक आहे, विल डू इट. बट आता त्यामध्ये काय होतं ना, जेव्हा आम्ही सॉफ्टवेअरवरती काम करतो आमच्याकडे लिमिटेशन्स आहेत. प्लस आम्हाला एक्सपेरिमेंट करण्यासाठी आम्हाला ती गोष्ट करायलाच लागणार आहे जी गोष्ट कोणीच नाही केलेली. जी गोष्ट कोणीच केली नाही त्याचा ब्लॉक किंवा जे सॉफ्टवेअर आम्ही वापरतो त्याच्यामध्ये त्याचं मॉडेल असणं मुश्किल आहे, भेटूच नाही शकणार ती गोष्ट. तर त्या प्रोसेसमध्ये आम्ही कसं तरी पहिले क्लायंटला हे कन्व्हिन्स करतो की बाबा इथे एक पॅनल असणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना हे अंडरस्टँड असायला पाहिजे की कॉस्टिंग काय होती, जे पण कॉस्टिंग असेल. जर का त्यांना कम्फर्ट असेल त्यामध्ये, मग आम्ही सेकंड स्टेपवरती जातो की बाबा इथं असं 3D पॅनल असणार, मग त्यासाठी रेफरन्सेस देतो. सो वी नेवर यूज एनी रेफरन्सेस, म्हणजे कुठलंही असं रेफरन्स नाही वापरत आम्ही ज्यामध्ये तुम्हाला दिसेल की बाबा हे पिंट्रेस्टवरून किंवा गुगलवरून उचललेलं आहे. आम्ही आमच्याच प्रोजेक्टचे रेफरन्स दाखवतो की बाबा आम्ही असं केलं होतं त्या घरात, असंच पॅनल असेल बट काहीतरी डिझाईनमध्ये चेंजेस असणार. आता चेंजेस काय असणार आहेत, तर चेंजेस काय असणार आहे त्यासाठी आम्ही त्यांना अजून एक कॉन्सेप्ट किंवा स्केच करून दाखवतो एकदा. ओके. ते स्केच मग आमच्या एका ज्यांच्याकडून आम्ही 3D पॅनल बनवून घेतो त्यांच्याकडे जाते, किंवा त्यांचा वेंडर असेल तर त्यांच्याकडे जातं. तो त्याला पूर्ण मेकिंग करतो. आता प्रोडक्ट मेकिंगमध्ये जातो तो, बरोबर, ठीक आहे. तर त्या पर्टिक्युलर प्रोडक्टवरतीच काम करणारा तो व्यक्ती आहे. ओके. तर तो त्याला डिटेलमध्ये डिझाईन करतो. डिटेलमध्ये डिझाईन केल्यानंतर माझ्यासोबत त्यांचं म्हणजे इन अँड आउट गोष्टी होतात की बाबा हे पाहिजे, हे नकोय, असं पाहिजे, तसं नकोय. त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग ते आम्ही एक रीडिंग प्रूफ पाठवतो क्लायंटकडे. तो रीडिंग प्रूफ गेल्यानंतर मग क्लायंटला कळतं की बाबा काय असणार आहे ते. त्या गोष्टीला मग आम्ही रिक्वेस्ट करतो क्लायंटच्या कन्व्हिनियंट टायमिंगला आम्ही साईटवरती जातो, त्यांना सांगतो की कसं असणार आहे, आणि एक टेंटेटिव्हली ते शेप्स किंवा जे पण काय डिझाईन असेल ते आम्ही भिंतीवरती डायरेक्ट करायचा प्रयत्न करतो, आणि मग तसं क्लायंटला व्हिज्युअलाइज करून देतो. म्हणजे वी गो टू दॅट एक्सटेंड, म्हणजे क्लायंटला माईट बी समजलंही असेल तरी आय मेक शुअर की बाबा नाही सर तुम्ही एकदा या आणि तुम्ही एकदा चेक करा की तुम्हाला ऑन साईट ती गोष्ट कशी वाटते. जर का तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात आणि तुम्हाला जर का ओके आहेत तर ठीक आहे, कारण की मला तो 1% पण चान्स नाही घ्यायचा आहे की बाबा नाही बनल्यानंतर मला नाही आवडला, कारण की ते हार्ड अर्न मनी आहे, मग ते वेस्ट नको व्हायला पाहिजे. तर मी ती गोष्ट फॉलो करतो. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये आता ऐकायला असं वाटतं की यार खूप लेंदी प्रोसेस आहे, बट आम्ही ह्या सगळ्या गोष्टी 2 दिवसात करण्याचा मागे असतो. वाव. ओके. जर आम्ही 2 दिवसात केलं नाही तर माझी टाईमलाईन मिस होईल, आणि मी माझ्या टाईमलाईन मिस करत नाही. मेन टार्गेट तो आहे, कारण की कुठला क्लायंट येतो ते सांगतात की बाबा मी नवीन घर तर घेतलं आहे, पोझिशन भेटलं आहे, पण मी रेंटवरती आहे. म्हणजे त्यांचं ऑलरेडी मीटर डाऊन आहे तिकडं, मी इकडं नवीन घर त्यांना टायमिंगवरती नाही दिलं तर अजून त्यांना तिथं खर्च एक्स्ट्रा होणार आहे. मग त्यांना ती गोष्ट करून देण्याची जिम्मेदारी ती माझी असते. म्हणजे मी त्याला असं विचार करतो की बाबा माझेच ते रेंट चाललंय तिकडे आणि माझंच नवीन घर आहे तर मला रेंट वाचवायचं.
अशा केसेसमध्ये पण आम्ही सरांना किंवा आमचे जे क्लायंट्स आहेत त्यांना आम्ही घर हँडओव्हर केलेले आहेत आणि दे आर सो हॅपी की त्याची डेफिनेशन अशी असते ना की ते स्वतः एवढं चांगल्याने तुमच्यासोबत बिहेव करतात ना की तुम्ही विचार नाही करू शकत की एखादा क्लायंट एखाद्या अशा वेमध्ये पण तो तुम्हाला ट्रीट करेल म्हणून. राईट. तर ते दिसून येतं कधी कधी. या वर बोलता बोलता यू मेन्शन अबाउट कॉस्ट, आणि कॉस्ट एक खूप म्हणजे कुठल्याही कस्टमर करता नो मॅटर तुम्ही 1 BHK 2 BHK 3 BHK तो एक फॅक्टर असतो जे ते करत असतात. करेक्ट. पण यालाच घेऊन जो इंटिरियर डिझायनर या लोकांना घेऊन आहे ट्रस्ट डेफिसिट लोकांमध्ये, आणि त्यावर हा माझा प्रश्न आहे पुढचा, की एक खूप मोठी धारणा आहे लोकांमध्ये की जर मला एक एक्स कॉस्ट आधी सांगितली आहे आणि अर्थात डिस्कशन मोडमध्ये आहात तुम्ही, जर स्टँडर्ड प्रॅक्टिसबद्दल मी बोलतोय की 10% 15% असं टिपिकली जो एक एक्स कॉस्ट होईल त्याचे इंटिरियर डिझायनर मार्केटमध्ये चार्ज करतात. करेक्ट. तर ते करत असताना ते मुद्दाम मग एनकरेज करतात की जास्तीत जास्त तुमचा जो बजेट आहे, लेट्स से तुम्ही एक ऑलरेडी एक्स बजेट दिलाय, पण मग त्याला अरे हे प्रॉब्लेम्स येत आहे, तुम्हाला काही पर्याय नाही आहे, हेच करायला लागेल त्याच्यामुळे, किंवा मटेरियलच हा लावायला लागेल त्याच्यामुळे. तर हा एक खूप कॉमन क्रिटिसिझम आहे जो तुम्हाला पण माहिती आहे. तर तुम्ही या सगळ्याला तुम्ही कसं बघता आणि तुम्ही कसं मग याला अड्रेस करता? मी एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतो या गोष्टींची, कारण की मी आता या इंडस्ट्रीमध्येच आहे, मी एक इंटिरियर डिझायनरच आहे. तर मे बी माझे कलिग्स जे काम करतायत ते रॉंग प्रॅक्टिसमध्ये करतात, किंवा ज्यांना मी बघतोय त्यांनी मे बी या सगळ्या गोष्टी थोडं रॉंग प्रॅक्टिसमध्ये केलेल्या आहेत माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि दुसऱ्याचा नाही. बट ॲट द सेम टाईम जर का मी स्वतः माझं घर करत असेल आणि मी जर का इंटिरियर डिझायनर नाही आहे, तर माझा सिम्पल क्वेश्चन आहे की बाबा मी माझ्या घरात सोन्याचं हँडल लावावं किंवा लोखंडाचं लावावं. दोघांमधला प्राइसिंग डिफरन्स इज लाईक ऑलमोस्ट 10x होईल. बरोबर. करेक्ट. दोघांचं डिझाईन सेम आहे, सायझेस सेम आहेत, सगळ्या गोष्टी सेम आहेत, बट फक्त मटेरियल डिफरन्स आहे. त्या गोष्टीसाठी मी एखादा असा कन्सल्टंट जो मला 10% चार्ज लावतोय, मी त्याला लोखंडाच्या याच्यावरती ₹10 देतोय आणि याच्यावरती 10,000 देतोय का? ओके. करेक्ट. दॅट इज द बाईंग कॅपॅसिटी ऑफ माइंड. म्हणजे मला ज्या प्राइसचा बाय करायचं मी करेन, म्हणून मी प्रॅक्टिस करताना ही प्रॅक्टिस करतो की बाबा मी पर स्क्वेअर फीट चार्ज लावतो. ओके. लाईक म्हणजे तुमचं घर जर का 500 स्क्वेअर फीटचं असेल आणि त्यामध्ये जर का 2 बाल्कनी आहेत, 2 वॉशरूम आहेत, तर ते सरळ मी एलिमिनेट करणार आणि जेवढं उरेल ज्यामध्ये मी काम करतो मी तेवढ्याच गोष्टींचा चार्जेस लावणार आहे. मी तुम्हाला उगीच बाकीच्या गोष्टींचे चार्ज लावणार नाही आहे. तर ती प्रॅक्टिस मी फॉलो करतो आणि मी हे माझे जेवढे पण कस्टमर्स आहेत, जेवढे क्लायंट्स आहेत आणि जेवढे पण येतील, मी सगळ्यांना ही गोष्ट अपफ्रंटली एक्सप्लेन करतो की बाबा मी तुमच्याकडून उगीच पैसे नाही घेणार आहेत. जे काम मी करतोय मला त्याचाच मोबदला हवा आहे. पण ह्या प्रॅक्टिसमध्ये पण कधी कधी काही प्रॉब्लेम्स, काही चॅलेंजेस येतात. बट शेवटी तोच आहे की बाबा कमिटमेंट दिली तर ते पार पाडायला पाहिजे, ते मध्येच सोडायला नको. तर काही क्लायंटचा प्रोजेक्ट असतो की ज्यांना मी पर स्क्वेअर फीटवरती दिला आहे, प्रोजेक्ट चालला आहे वर्षभर. मला माहिती आहे मला वर्षभर तो प्रोजेक्टची जी कॉस्ट मला आलेली आहे ती मला नाहीच आहे सुटेबल, आणि मला फक्त येण्या जाण्यामध्ये त्यापेक्षा जास्त खर्च लागलेला आहे, तरीसुद्धा मी कधी काय बोलत नाही. त्याचं मागचं कारणच हा आहे की बाबा मी प्रोजेक्ट म्हणून घेतलेला आहे, मी त्यांच्याकडे जॉबवरती गेलो नव्हतो. तर ती एक बेसिक कॉन्सेप्ट मी माझ्या स्वतःसाठी ठेवलेली आहे की बाबा नाही, मला माझ्या क्लायंट्सला एक चांगलं ट्रीटमेंट द्यायचं आहे, जे माईट बी बाकीचे लोक नाही देत आहेत किंवा देत असतील तर माहीत नाही आहे. पण मार्केटमध्ये ही जी गोष्ट आहे ते चेंज करण्यासाठी मी थोडंसं लोकांना हे अवेअरनेस म्हणून मला सांगायचं आहे की बाबा ही गोष्ट अशी असायला पाहिजे, अशी नको असायला पाहिजे. राईट. म्हणजे यालाच पुढचा माझं म्हणजे स्टँडर्ड प्रॅक्टिसबद्दल आपण बोलतोय आणि त्यालाच घेऊन माझा पुढचा प्रश्न होता. कारण आता लोक पहिलेप्रमाणे इतके पण लेस अवेअर नाही आहेत, कारण इंटरेस्ट आणि इतर गोष्टींचा ॲक्सेस भरपूर आहे. तर त्यामुळे एका लेवलपर्यंत त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती पण असतात. पण माहिती असणं आणि त्याला ग्राउंड रियालिटी वर जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला बघतात तर त्याच्यामध्ये बराच डिफरन्स असतो. तर असे पण एक्सपिरियन्सेस येतात जेव्हा त्या लेवलवर ते अवेअर आहेत
पण आपण कारण कॉस्ट एलिमेंटवर बोलतोय, त्या लेवलवर जेव्हा ते विचार करायला जातात तर मग देर इज अ मिसमॅच. अशा लोकांबरोबर डील करताना हाऊ डू यू डू इट? सो जेव्हा आपण म्हणतो की बाबा मला ही एक वस्तू आवडली आणि मी इंस्टाग्रामवरती बघितली आहे किंवा मी इथं इथं बघितली, आता रील इंडियातलीच आहे, सगळ्या गोष्टी इथल्याच आहेत, मटेरियल अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. बट ॲट दी एंड सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहे की बाबा आपल्याकडे ती साईज अवेलेबल आहे का ज्या साईजमध्ये तुम्ही बघतायत, ऑर एल्स तो विजन आहे का की बाबा त्या ज्या स्केलमध्ये तो बनला आहे, ज्या प्रपोर्शनमध्ये बनला आहे, तो सेम प्रपोर्शन आपण इकडे मेंटेन करू शकतो का, तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. तर आमचा रोल तोच आहे. पण तसं क्लायंट आता अवेअर आहेत, क्लायंट अशा गोष्टी करतात. तुम्ही अशा लोकांच्या घरी जर का तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला दिसेल की त्यांच्याकडे एक भिंत वेगळी दिसते, दुसरी भिंत वेगळी दिसते, तिसरी भिंत वेगळी दिसते. ते ट्राय करतात की नाही मी इकडे हे करणार तिकडे ते करणार, बट ते होत नाही अचीव. फायनल प्रोडक्ट जेव्हा दिसतं ना तेव्हा असं दिसतं की बाबा ही एक इंडिव्हिज्युअल वॉल आहे, ही एक इंडिव्हिज्युअल आहे, ही एक इंडिव्हिज्युअल. मग पूर्ण घरामध्ये जर का तुमची पूर्ण एक थीमच फ्लो होत नाही आहे तर मग त्याला इंटेरियर डिझायनरची गरजच नाही आहे. तुम्ही जर का एक थीम पाहिजे तुम्हाला किंवा तुम्हाला एक कंटिन्युटी पाहिजे की बाबा जसं आपण म्हणतो ना की आपण ड्रेसअप करताना पण आपण हेड टू टो पूर्ण चेक करतो की आपण पूर्ण व्यवस्थित सिंकमध्ये आहे का, त्याच सेम गोष्टी तुमच्या घराच्या एंट्रन्सपासून तर बेडरूमपर्यंत किंवा वॉशरूमपर्यंत ती गोष्ट सिंक होतीये का ते बघायला पाहिजे. तो टास्क जमत नाही युजली लोकांना. आणि त्याच गोष्टी करताना जेव्हा तुम्ही स्वतःहून डायरेक्टली करणार कुठली गोष्ट तर त्यामध्ये असे हाय चान्सेस आहेत की टेक्निकल नॉलेज नाही आहे तर तुम्हाला कोणीतरी हाय रेट लावणार, मटेरियल नॉलेज नाही आहे तर त्यामध्ये तुम्हाला कुठलंही मटेरियल सांगणार, तुम्हाला सांगणार की नाही नाही यामध्ये होणार नाही. त्या आता मला त्या गोष्टी कोणी सांगितलं, मी एक्झॅक्टली म्हणजे कधी पण मी नवीन प्रोजेक्ट जेव्हा पण एक्झिक्यूट करायला सुरुवात करतो आणि कुठल्या नवीन वेंडरला भेटतो, मी असं भेटतो की मी आजच इंटिरियर डिझायनर झालोय आणि मी त्याला सांगतो की बाबा तू सांग काय एक्सप्लेनेशन आहे, ही गोष्ट कशी करायची. माझा कार्पेंटर माझ्यासोबत 10 वर्षापासून काम करतोय, बट स्टील आय आस्क हिम की बाबा ही गोष्ट बनवायची कशी बनवणार आहे. कधी कधी अशा होतात ना की आपल्याला माहिती नाही आणि त्यांच्याकडून काहीतरी नवीन टेक्निक माहीत पडते, बट मॅक्झिमम टाइम अशा होतात ना की मला माहिती आहे ती गोष्ट त्यापेक्षा कमीमध्ये होऊ शकते किंवा त्याला तेवढ्या टेक्निकॅलिटीज तेवढ्या मटेरियलची गरज नाही आहे आणि तो मला त्या गोष्टी सांगतो. मग मी त्याला सांगतो की बाबा हां ठीक आहे, मी पण आत्ताच नाही आलोय, मला माहिती आहे काय आहे ते, मग तू असं कर म्हणजे तुझा कॉस्ट सेव्ह होईल. म्हणजे एक्झाम्पलसाठी जर का सांगायला गेलो तर आम्ही एक बंगलो प्रोजेक्ट करत होतो. बंगलोमध्ये आता त्यांचा किचनच फक्त 15x12 होता, जे युजली आपल्याकडे लिव्हिंग रूम असतात, आणि त्यांना सी शेपमध्ये पूर्ण प्लॅटफॉर्म पाहिजे होता, किचन प्लॅटफॉर्म. तर किचन प्लॅटफॉर्ममध्ये कोणालाही तुम्ही विचारा तर ते सांगतील की नाही आपल्याला प्रत्येक 4 फुटानंतर किंवा 5 फुटानंतर एक व्हर्टिकल स्टँड करायला लागेल. आता व्हर्टिकल टाकायला मला प्रॉब्लेम नाही काही, बट माझा मेन प्रॉब्लेम काय ना की त्याच्यामुळे जे मला कॅव्हिटी क्रिएट होतीये मध्ये मध्ये, जी माझी स्पेस वेस्ट होतीये ते चुकीचं आहे. मी 22 रनिंग फीटचा प्लॅटफॉर्म फक्त 3 व्हर्टिकलवरती उभा केला होता. आणि ही गोष्ट तो स्वतः जो कामगार होता तो म्हणतो की नाही होणारच नाही. मी म्हटलं मी तुला सांगतो कसं होणार, तू ते कर, मग तुला माहीत पडेल की कसं होऊ शकतो. आम्ही केलं, एक्झिक्यूट झालं, क्लायंटनी अप्रिशिएट केलं, त्या वेंडरला नवीन गोष्टी शिकायला भेटल्यात की कसं करू शकतो. कारण की लोकांना काय ना की अरे मला इथंच भेटतंय, 4 फुटाचा प्लॅटफॉर्म भेटतोय, मी 4 फुटानंतर टाक. ते लोक एक्सप्लोरच करत नाही की बाबा नाही आपल्याला 6 फुटाचा पण भेटू शकतो, आपल्याला 8 फुटाचा पण भेटू शकतो. ते एक्सप्लोरच नाही करायचं आहे आणि त्यांना इझी मनी हवं आहे. आता इझी मनी मला भेटत नाही, मी त्याला पण देणार नाही. मला माहिती आहे की बाबा मी क्लायंटला कशी सर्व्हिस देतोय, तर मला जी सर्व्हिस मला माझ्या क्लायंटला द्यायची आहे ना, मी तीच गोष्ट त्यांच्याकडून काढून घेतो. आणि हे काढून घेणं आणि समोर पास ऑन करणं ही मोठी गोष्ट आहे. तर तो एखादा इंटेरियर डिझायनर ज्याचे इंटेन्शन क्लिअर असतील, कमिशन मागे पळत नसेल, तोच सांगू शकतो. त्याशिवाय ही गोष्ट सांगणं शक्य नाही आहे मार्केटमध्ये, असं माझं फील आहे त्या बाबतीत. तुम्ही अशा कस्टमर्सबद्दल तर बोललाच आता की ज्यांना थोडीफार इन्फॉर्मेशन आहे आणि माझे लोक कन्सल्ट करायला येतात, आणि अर्थात बिकॉज ऑफ द एक्सपोजर जे आहे त्यांना. पण असे पण बरेच लोक आहेत आपल्याला जे बघत आहेत पॉडकास्टमध्ये ज्यांची इच्छा खूप आहे करायची इंटिरियर, आणि स्वतःहून त्यांच्यामध्ये पण तो एक किडा आहे करायचा, पण कदाचित एक हायर करण्यापुरता बजेट नाही आहे इंटिरियर डिझायनरला. तर जर असं मी तुम्हाला विचारलं की 3-4 हॅक्स कुठले आहेत त्याच्यामध्ये कदाचित
ते करून एक ऍटलिस्ट काही नाही तर एक सिम्पलिस्टिक मेक ओव्हर घराला देऊ शकतात. डेफिनेटली. सो जेव्हा तुम्हाला घर हा कम्फर्ट प्लस एक इंटेरियर टच सारखा फील देणारा हवा आहे, बट आय अंडरस्टँड बजेट सगळ्यांचा नसू पण शकतं, काही रिझन्स असू शकतात किंवा रेंटल पण असू शकतो, काही असू शकतो. बट ॲट द सेम टाइम सगळ्यांना चांगलं तर जगायचं आहे, चांगल्या स्पेसमध्ये जगायचं. तर त्यासाठी आपण जर का काही फर्निचर आणतोय किंवा काही आर्टिफॅक्ट्स आणतोय किंवा कुठलेही कर्टन्स किंवा फॅब्रिकच्या गोष्टी आणतोय ना, यामध्ये तुम्हाला थोडंसं कलरमध्ये डिफरन्शिएट करायला पाहिजे. फॉर एन एक्झाम्पल, जर का तुम्ही रेंटल अपार्टमेंटमध्ये फॉर एन एक्झाम्पल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फर्निचर घ्यायचं आहे, तर थोडंसं बघा की त्याला तुम्ही ब्राऊन आणि डार्क टोनमध्ये घेऊ शकतात का. मग त्याच्यासोबत, कारण की रेंटल अपार्टमेंटमध्ये तुम्हाला मॅक्झिमम चान्सेस आहेत व्हाईट किंवा आयव्हरी टोनचे कलर्स भेटणं भिंतीवरती. बरं. मग त्याच्यासोबत तुम्हाला तो डार्क टोनचा फर्निचर कॉम्प्लिमेंट करेल. आणि ॲट द सेम टाईम जर का तुम्ही कर्टन्स घेतायत तर ते थोडेसे पॉपअप कलरमध्ये घेतलेत तर चालू शकतात, म्हणजे जसं येल्लो झालं किंवा ग्रीन झालं. बट ॲट द सेम टाईम थोडंसं आयव्हरी पण असायला पाहिजे, म्हणजे फ्लावरी डिझाईन. तर त्याच्यामध्ये तुमचं येल्लो आणि ग्रीन पण येईल, प्लस बेस जो असेल तो आयव्हरी, तर तो तुमचा वॉलसोबत मर्ज होईल. म्हणजे तो बघताना तो एस्थेटिक किंवा सूदिंग वाटेल तुमच्या डोळ्यांना. तर ती गोष्ट तशी थोडं थोडं केलं तर ते इझिली तुम्हाला असं वाटेल ना की यार आपण एखाद्या असं घरात आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी डोकं लावून त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मेजरली काय होतं की आपण इन्फ्लुएन्स होतो एखादी रील किंवा एखाद्या गोष्टी बघून, ऑर एल्स आपल्याला एखादी वस्तू आवडते म्हणून आपण फक्त घेऊन येतो. पण तसं करू नका. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत, आजकाल जेवढे पण शॉप्स आहेत जिथं रेडीमेड भेटतात, तुम्ही त्यांना सांगितलं की मला ह्याच लॅमिनेटमधला पाहिजे, तुम्हाला फक्त थांबायचं आहे 2 दिवस 4 दिवस, तो तुम्हाला करून देईल त्या गोष्टी त्या सेम लॅमिनेटमध्ये जे तुम्ही माईट बी 1 महिन्याआधी घेतलं असेल. फक्त तेवढं ॲश्युअर करा, तुमच्या घरात तुम्हाला 110% चांगली वाईब येणार आहे. राईट. पण म्हणजे आता जरी एक बजेट कन्स्ट्रेंट असला, पण इरिस्पेक्टिव्ह तुमचा बजेट किंवा असेल किंवा नसेल, एक ट्रेंड आलाय विच इज अनफॉर्च्युनेट, इज स्पेस खूप कमी होत चालली आहे. करेक्ट. श्रिंकेज वाढत चाललाय. Correct. कुठल्या पण ठिकाणी काय घ्या, अर्थात सिटी नुसार ते वेरी करेल, Right. पण एकंदरीत बघितलं तर स्पेस क्रंच खूप आहे. Correct. तर त्या केसमध्ये तुमच्याकडे बजेटही आहे, हम्म. पण असे काय तुम्ही गोष्टी सुचवू शकता त्याच्यामध्ये मिनिमलिस्टिक गोष्टी करून स्पेस युटिलायझेशन जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना करता येईल. सो तुमच्याकडे बजेट आहे, तुमच्याकडे फक्त तुम्हाला स्पेस युटिलाइज करायचं आहे आणि तुम्हाला माईट बी खर्चाच्या बद्दल तेवढा टेन्शन नाही जेवढा माईट बी होऊ शकेल, पण फंक्शनॅलिटी पाहिजे आणि Correct. तुमची सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा जर का तुमचा मुद्दा आहे तर तुम्ही सगळ्यात पहिले तर ही गोष्ट बघा की ज्या गोष्टी वॉलवरती जाऊन फिक्स होईल. ठीक आहे. तुम्हाला क्लटर फ्री राहायचं आहे तर तुम्हाला स्टोरेजसाठी किंवा इझी ॲक्सेससाठी गोष्टींना ठेवायला व्यवस्थित जागा असायला पाहिजे. तुमची प्रत्येक गोष्ट, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द ब्रूम टू द शूज अँड तुमचे डेली यूजचे शूजसाठी पण तुम्हाला ती एवढी इझी जागा पाहिजे ना की परत परत तुम्हाला कुठलं तरी डोअर नको ओपन करायला पाहिजे. तर तुम्हाला तेवढ्या ईजमध्ये पाहिजे, तर त्या गोष्टी तेवढ्या माइंडफुली तुम्ही विचार करायला पाहिजे. जर का तुम्ही नाही करत आहे तर हायर अ कन्सल्टंट. तो तुम्हाला माईट बी फक्त कन्सल्टिंग देण्यासाठी किंवा फॉर अन आवर जर का तुम्ही त्यांची कन्सल्टिंग घेतली तर तुम्हाला कळेल की बाबा बेसिकली आपण काय करायला पाहिजे. तुमच्याकडे कन्फ्युजन खूप असू शकतात आणि आजच्या तारखेमध्ये त्या गोष्टी होतात आणि आम्ही पण फेस करतोय की जागा कमी आहे, फंक्शनॅलिटी मोर हवी आहे, पण त्याचसोबत स्टोरेज पण मोठं हवं आहे. बरोबर. आता ह्या कन्सेप्टमध्ये आपण काय करणार, तर आम्ही त्यांना रिअलिस्टिक गोष्टी सांगतो की ह्या गोष्टी होऊ शकतात, या गोष्टी होऊ शकत नाही. कधी कधी असं विचार असतं की बाबा नाही ही प्लेन वॉल दिसतीये, आता एक काम करूया त्याच्यावरती एक शेल्फ टाकू, त्याच्यावरती बुक्स ठेवू आपण. पण ती जागा जर का तुमची पॅसेजमध्ये, जसं आपण बेडच्या समोरची जी जागा असते त्या जाग्यामध्ये जर का तुम्ही ते शेल्फ टाकली तर ते 100% तुमच्या शोल्डरला, हाताला किंवा डोक्याला लागू शकते. तर अशा गोष्टी नका करा. त्यापेक्षा त्याच्या कॉर्नरला बघा, त्या कॉर्नरमध्ये काय आहे, त्या कॉर्नरला तुम्ही युटिलाइज करू शकतात किंवा तुमचं जर साईड टेबल असेल तर साईड टेबलच्या वरती तुम्ही काय करू शकतात का, तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही विचार करा. राईट. उगीच त्याला पॅसेजमध्ये टाकून ते होणार नाहीये. राईट. पण हे सगळं करत असताना म्हणजे मी स्पेसलाच घेऊन विचारतोय तुम्हाला की आता 2025 मध्ये आपण आहोत आणि ट्रेंड्स नवीन नवीन येत असतात. जर स्पेसलाच घेऊन
जर तुम्हाला असे ट्रेंड्स काही शेअर करायचे वाटले, जे आपण जे बोललो त्याच्या व्यतिरिक्त, हां. जे आता सध्या तुम्हाला याचा एक ट्रान्झिशन दिसतोय, हम्म. की याचा सध्या मार्केटमध्ये खूप जास्ती बघण्यात येत आहेत, तर Correct. असे ते कुठले राहते? सो ट्रेंडच्या बाबतीत म्हणायला गेलो तर आता तुमचे 3D पॅनल्स चालत आहेत, तुमचे वॉलवर ते मोल्डिंग्स चालत आहेत, रिफ्लेक्टिव्ह मटेरियल जास्त चालत आहेत, ॲक्रेलिकचा ट्रेंड आलेला आहे. ह्या गोष्टी आहेत ट्रेंडमध्ये. बट आमची फिलॉसॉफी किंवा आमची काम करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे. आम्ही हा विचार करतो की ट्रेंड केव्हा येतो, जेव्हा कोणीतरी पहिल्यांदा केलं असेल आउट ऑफ द बॉक्स जाऊन विदाऊट ट्रेंडसोबत, बरोबर. तेव्हाच ती गोष्ट रिप्लिकेट होते आणि आपण त्याला ट्रेंड म्हणतो. बट आम्ही त्यामध्ये त्याला फॉलो नाही करत अनलेस अँड अनटिल इट्स लाईक के क्लायंटने सांगितलंच. बट आम्ही त्याला असं कॅटर करतो की बाबा तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्या अकॉर्डिंगली आम्ही तुम्हाला सजेशन देणार. आणि ट्रेंड ही गोष्ट काहीतरी दिवसांनी जाईलच, बट तुम्हाला तुमचं घर 10 वर्ष ठेवायचं आहे. जसं आम्ही सांगतो की बाबा आम्ही जेव्हा इंटिरियर करतो तर एक तुम्हाला ड्युरॅबिलिटी 8 ते 10 वर्ष भेटणारच आहे त्यासोबत. जेव्हा ती ड्युरॅबिलिटीबद्दल आम्ही बोलतो तर आम्हाला त्यावरती डिझायनिंग सेन्स पण विचार करावा लागतो की बाबा तो 10 वर्ष टिकणार आहे का. जर का तो टिकणारच नसेल तर मग यूज काय होईल त्याचा. तर त्या गोष्टींसाठी जेव्हा विचार करतो तर आम्हाला कलरपासून सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित त्यांना गायडन्स द्यायला लागतं. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही 10 वर्षासाठी विचार करतात, कुठला ट्रेंड 10 वर्ष टिकत नाही. इनफॅक्ट 10 वर्षानंतर परत ते रिपीट होतात. तो ट्रेंडच्या मागे न जाता आपली रिक्वायरमेंट काय आहे, आपल्याला काय हवं आहे ना, पहिले त्यावरती फोकस करा. ती गोष्ट जर का तुम्हाला ट्रेंडमध्ये दिसत असेल तर वेल अँड गुड, बट नाही दिसत असेल तर ट्रेंड मागे पळू नका फक्त. राईट. तेवढं सजेशन आहे माझं. सो ट्रेंडबद्दल तुम्ही बोललात, तर एक डेफिनेटली ट्रेंड जो मार्केटमध्ये दिसतोय ऑर्गनाइज्ड वर्सेस अनऑर्गनाइज्डवाला. तर जो ऑर्गनाइज्ड प्लेअरवाला जो सेगमेंट आहे जो कदाचित कमी आहे, पण त्याच्यात आता असे पण प्लेयर्स येत आहेत ज्याच्यामध्ये रेडी टू मेड लगेच तुम्हाला घर म्हणजे तुमचं अर्थात इंटिरियर डिझाईन करून मिळेल असे पण सांगतात ते मार्केटमध्ये की बाबा तुम्हाला लगेच आम्ही 15 दिवसात तुमचं अख्खा घर सेट करू. करेक्ट. तर त्यामुळे तुम्हाला कुठेतरी असा एक थ्रेट निर्माण झाली आहे का इंटिरियर डिझाईन कम्युनिटीला? थ्रेट नाही होणार कधीच, आज पण नाही पुढं पण नाही. त्याचं कारण असं आहे ना की जेव्हा तुम्ही रेडीमेड फर्निचर बघतात त्याच्यामध्ये तुमचं स्पेस युटिलायझेशन व्यवस्थित होत नाही आणि त्यांच्याकडे ठराविक साईजेस असतात, ते तुम्हाला त्याच साईजमध्ये भेटणार. फॉर एन एक्झाम्पल, वॉर्ड्रॉपसाठी आपल्याला डेप्थ लागते 24 इंचेसची, जर का स्लायडिंग वॉर्ड्रॉप आहे. युजेबल स्पेस तुम्हाला 18 इंचेसची भेटते, त्यामध्ये पण 18पेक्षा जास्तच भेटते फॉर दॅट मॅटर. बट ॲट द सेम टाईम तुम्ही जर का तुमच्या कपड्यांना फोल्ड केल्यानंतर तुम्ही ठेवून बघितलं तर तुम्हाला बेअर मिनिमम 18 पाहिजे. ते तुम्हाला प्रोव्हाइड करतायत 18ची क्लिअर साईज. त्यानंतरनं तुम्हाला स्पेस वेस्ट होणार. आता तुमच्याकडे समजा 24 इंचचं पण जागा नाही आहे, ॲट द सेम टाईम तुम्हाला 18चा पण नको आहे, मग काय करणार? मग त्यामध्ये ते लोक तुम्हाला ॲज अ कस्टमाइज म्हणून तुम्हाला कॉस्ट हाय करणार आणि तुम्हाला ते बनवून देणार. बट ॲट द सेम टाईम आपण जर का साईटवरती सगळ्या गोष्टी बनवतो, एखाद्या कार्पेंटरकडून बनवतो, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा त्या कामामध्ये तुम्हाला जर का तिथं 19 इंचेसची जागा आहे तर ती पूर्ण युटिलाइज केली जाते. 20 इंचेसची असेल तर 20, 21 असेल तर 20, म्हणजे तिथं एक इंचाचा आम्ही विचार करतो, बिकॉज यू हॅव पेड फॉर दॅट एव्हरी इंच. बरोबर. आणि जर का त्याचा मोबदला तुम्हाला घेताच येत नाही आहे तर मग अर्थ काय त्या गोष्टीचा? फर्निचरला तुम्ही इकडं पण तेवढाच पैसा घालणार, तिकडं पण तेवढाच पैसा घालणार आहेत. सेम कॉस्ट जातीये. फॉर एन एक्झाम्पल, सेम कॉस्ट तुम्ही दोघंही साईडला पे करतात, बट इकडं तुम्हाला तो कम्फर्ट भेटणार आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या घराचा एक कोपरा वापरता येईल, इथं नाही वापरता येणार. तो डिफरन्स तुम्हाला दिसूनच येईल. आणि ॲट द सेम टाईम रेडीमेड फर्निचर तुम्हाला ही गोष्ट सांगणारच की बाबा नाही, ही स्टँडर्ड साईजमध्येच येतं. जर का तुम्ही डायरेक्ट रेडीमेड घ्यायला गेलात, पण तेच कस्टमायझेशनमध्ये तुम्हाला पेशन्स पाहिजे, मग तुम्हाला ती गोष्ट भेटू शकेल ज्या साईजची आहे त्या साईजची. माझा इनफॅक्ट याच्यावरच घेऊन तुम्हाला पुढचा प्रश्न होता, कारण एक मार्केटमध्ये सॉलिड डिबेट आहे आणि म्हणजे तुम्ही 2 टाईपचे लोक तुम्हाला भेटतील. एक असणार जे म्हणेल फॅक्टरी मेड घ्यायचं आणि एक म्हणतील ऑन साईट फर्निचर घ्यायचं. तर तुम्ही कुठे एक्झॅक्टली स्टँड करता याच्यात?
सो जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो की बाबा आपल्याला फॅक्टरी मेड गोष्टी पाहिजे, हो. तर मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, फॅक्टरी मेड म्हणजे काय असतं? फॅक्टरी मेड म्हणजे HDHMI ला वापरलंय आणि त्यासोबत दोघा साईडला लॅमिनेट वापरून आणि त्याला एज बाइंडिंग लावला, हा फॅक्टरी मेड आहे का? तर हा कार्पेंटर पण करू शकतो. बट ॲट द सेम टाइम जे कार्पेंटर करू शकतो त्या फॅक्टरीमध्ये नाही होऊ शकत. जे हाताची कारिगिरी आहे ते तिकडं नाही भेटणार आहे तुम्हाला. तर कुठं ना कुठे जर का मी म्हणेल ना की ट्रेंड जर का तुम्ही कुठं बघत असाल ना, तर तुम्हाला ट्रेंड तेव्हाच दिसेल जेव्हा ते हाताची कारिगिरी असेल. ते तुम्हाला फॅक्टरी मेडमध्ये दिसणारच नाही, कारण की फॅक्टरी मेडमध्ये फिक्स आहे, हे एवढंच कटणार ते तेवढंच होणार आहे. त्या पलीकडे त्याच्यामध्ये काहीच चेंजेस होणार नाही आहे. पण कार्पेंट्री वर्कमध्ये तुम्ही सगळ्या पॉसिबिलिटीजला एक्सप्लोअर करू शकतात, ट्राय करू शकतात आणि त्याची ड्युरेबिलिटीवरती तुम्हाला विश्वास असणार आहे, कारण की तुम्ही रॉ मटेरियलपासून सगळ्या गोष्टी बघतात. फॅक्टरी मेडमध्ये तुम्हाला परमिशनच नाही फॅक्टरीमध्ये जायची. फॉर दॅट मॅटर तुम्ही गेलाही, बघितले सगळ्या गोष्टी, पण तुम्हाला काय माहिती तुमचं फर्निचर कुठलं आहे? तिथं तर प्रत्येक गोष्टींसाठी काम होत असेल, कितीतरी लोकांसाठी काम होत असेल. तुमच्या घरात जी वस्तू येणार आहे ती तुम्ही जी ऑर्डर दिलेली तेच आहे की त्याच्यामध्ये मटेरियल चेंज आहे ते तुम्हाला नाहीच कळणार, अनलेस अँड अंटिल तुम्ही त्याला कट करून नाही बघत आहे किंवा त्या गोष्टी खराब होत नाही त्यापर्यंत तुम्हाला कळणारच नाही. तर हा खूप मोठा डिबेट आहे आणि आय गेस ते राहणार पण आहे. कारण की प्रत्येक वेळेस काही ना काही गोष्टी येतात, मग ते म्हणतात की नाही ही गोष्ट चांगली ती गोष्ट चांगली, बट ते तसं नाही आहे. ते तुमच्यासाठी कम्फर्ट, पैसा किती लागणार आहे आणि तुम्हाला काय हवं आहे यावरती आहे. तुम्हाला ड्युरेबिलिटी कशी हवी त्यावरती, तुम्हाला किती वर्ष त्या गोष्टींना वापरायचं आहे, तुमचा यूज कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींना, सगळ्या ॲस्पेक्टला बघूनच आम्ही पण सजेस्ट करतो की तुम्ही कुठल्या मटेरियलसोबत जायला पाहिजे. राईट. म्हणजे तुम्ही ड्युरेबिलिटीचा मेन्शन केला आणि आपली ऑडियन्स इंडियामध्ये तुम्ही कुठल्याही शहरात जा, कॉस्ट, ड्युरेबल हा एक एलिमेंट आहे जो कीवर्ड तुम्हाला मिळणारच मिळणार कुठल्याही रिक्वायरमेंट. एक कहावत आहे ना, ते सस्ता सुंदर टिकाऊ. एक्झॅक्ट आहे ते सगळ्याच साईडला असतं. किती इव्हॉल्व्ह झालो आपण तरी पण. तर यालाच घेऊन माझा पुढचा प्रश्न आहे. एक म्हणजे की जर मला ड्युरेबिलिटीवर भर द्यायचा आहे तर म्हणजे मी विचारतोय, मी जस्ट क्लॅरिफिकेशन तुमच्याकडनं समजून घ्यायचं. जर मला ड्युरेबिलिटीवर भर द्यायचं आहे तर असं आहे की मग त्या केसमध्ये मला बाकी गोष्टी सोडून द्यायला लागतील. इन द सेन्स की बऱ्याचदा असं असतं की यार बघ तुला ॲस्थेटिक्स हवे आहे तर मग असे काही फॅक्टर्स आहे ज्याच्यावर तू पैशांचा विचार करू नको. आणि जर तुला ड्युरेबल ठेवायचं आहे म्हणजे हे टिकलं पाहिजे नाही, तर केसमध्ये इंटिरियर डिझायनर मेनली हाच काम करतो. कुठलाही इंटिरियर डिझायनर असू द्या, तो तुम्हाला हीच गोष्ट सांगेल की बाबा ड्युरेबिलिटी, एस्थेटिक्स आणि टिकाऊ. स्वस्त थोडा अवघड आहे, माइट बी, बट व्हॉट वी थिंक ऑफ की बाबा पॉकेट फ्रेंडली काय. स्वस्त असं काही नसतं, ते पॉकेट फ्रेंडली असतं. कोणाची कॅपॅसिटी 10 रुपयाची असेल, कोणाची कॅपॅसिटी 100 रुपये. आज मी 100 रुपये खर्च करेल, मला काही वाटणार नाही, पण हेच डाऊन द लाईन जर का मी 10 वर्ष आधीचा विचार करेल तर मला 50 रुपये पण जास्त वाटेल. तर त्या गोष्टी असतात. प्रत्येकाची डेफिनेशन त्या बाबतीत वेगवेगळी असणार आहे. बट ॲट द सेम टाइम ड्युरेबिलिटी आणि एस्थेटिक्स ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना, हे पॅरलली जाऊ शकतात आणि ॲट द सेम टाइम ते पॉकेट फ्रेंडली पण असू शकतात. इट्स जस्ट दॅट यू हॅव टू फिगर इट आउट की बाबा कुठली गोष्ट कुठल्यासोबत कशी क्लब करायची आणि कशी वापरायची, किती स्केलमध्ये वापरायची, कुठल्या साईजमध्ये वापरायची, मग तुम्हाला कळेल. आता आम्ही 2 BHK जेव्हा करतो तर माईट बी 2 BHK आम्ही 6 लाखात पण करू शकतो. मे बी अजून कोणी तुम्हाला 4 लाखात पण करून देऊ शकतो. बट तो 6 लाखाचा डिफरन्स, 4 लाखाचा डिफरन्स आणि एखादा म्हणजे जसा आम्हीच 12 लाखामध्ये पण केलेला आहे, आम्ही एक 2 BHK 20 लाखात पण केलेलं आहे. बट त्या सगळे जे हे रेंज आहेत ते सगळं त्यांच्या पॉकेट साईजच्या अकॉर्डिंगली आहे आणि ॲट द सेम टाइम ती पॉकेट साईज त्यांनीच डिफाईन केली. मी नाही दिले त्यांना की बाबा तुम्ही 4मध्ये करा किंवा तुम्ही 20मध्ये करा, ते त्यांनी डिसाईड केलं आहे. आम्ही त्यांना सोल्युशन दिलं आहे. बट लकीली आजपर्यंत आम्हाला जे क्लायंटनी बजेट दिलं आहे, आम्ही विदिन दॅट बजेट डिलिव्हर केलं आहे. टाईमलाईन पण त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स आम्ही देतो त्यावरती की बाबा विदिन टाईमलाईन डिलिव्हर करायचं. तर एस्थेटिक आणि ड्युरेबिलिटी हे दोघांमधून कुठलं तरी एक सिलेक्ट करायचं असं काही नाही. तुम्ही दोघांना पॅरलल घेऊन प्लस पॉकेट फ्रेंडली पण जाऊ शकतात. देअर आर पॉसिबिलिटीज, फक्त तुम्हाला राईट कन्सल्टंट भेटण्याची गरज आहे. ओके. पण जर मी एक स्टेप खाली आलो, मी माझं बजेट डिसाइडेड आहे, मी तुमच्याकडे आलो आणि मग त्या बेसिसवर तुम्ही मला कन्सल्ट करत आहे. येस. पण
ते अशी लोक आहे ज्यांना माहिती आहे मला एवढं बजेट काढायचं आहे, पण अशी लोक ज्यांना माहितीच नाही, जर माझं नवीन फ्लॅट आता बनत आहे, घर बनत आहे, तर मग त्या केसमध्ये मी किती साईडला काढून ठेवायला पाहिजे, त्या लोकांसाठी तुम्ही काही फॉर्म्युला सजेस्ट करा? येस, मी फॉर्म्युला पण सजेस्ट करेल आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जेव्हा आता माझ्याकडे, मी आता या फील्डमध्ये जेवढ्या पण वर्षापासून आहे, मी अशा काही क्लायंट्सला हँडल करतोय जे माझ्यासोबत मागच्या 2-3 वर्षापासून कनेक्टमध्ये आहेत. कनेक्टमध्ये असताना त्यांचा मे बी आत्तापर्यंत स्लॅब पण पडला नसेल किंवा त्यांच्या फ्लॅटची बाउंड्रीज पण क्रिएट झालेली नाही आहे, बट वी हॅव थिंक ऑफ की बाबा त्याच्यामध्ये काय अल्ट्रेशन करायची गरज आहे का, आम्ही ती कन्सल्टिंग देतो. प्लस त्याच्यासोबत त्यांना किचन प्लॅटफॉर्ममध्ये काय प्लस किंवा मायनस करायचं का, कारण की आजकाल हल्ली लोकांना खूप कमी किचन स्पेस लागतंय असं बिल्डर लोकांना वाटतं आणि ते किचन प्लॅटफॉर्म थोडं कमी देतात. मे बी साईज रिस्ट्रिक्शनमुळे पण असू शकतो, बट त्या गोष्टींमुळे एखादी फॅमिलीला जर का मोठं किचन पाहिजे अँड त्यांची बजेट अनुसार त्यांना तोच फ्लॅट घ्यायचा आहे, मग त्या कस्टमायझेशनमध्ये आपण त्यांना सांगतो की बाबा मग तुम्ही इथं वाढवून घ्या असं. आणि ही सगळी कन्सल्टिंग आम्ही ॲज अ फ्री ऑफ कॉस्ट म्हणू किंवा आम्ही या गुडविलमध्ये देतो की बाबा मे बी तुम्ही कोणी दुसऱ्याला प्रोजेक्ट द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही अशा व्यक्तीला द्या जो तुम्हाला चांगलं गाईड करेल. चुकीचं गाईड करणारे लोक भरपूर आहेत, चांगलं भेटणं मुश्किल आहे, तर आम्ही त्यांना तेही कन्सल्ट करतो. प्लस आम्ही त्यांना त्याच टायमिंगला विचारतो की बाबा तुम्ही काय बजेट ठेवलं आहे का, नाही ठेवलं आहे तर तुम्ही बजेट ठेवायला पाहिजे. तर बजेट कसं ठेवायला पाहिजे, तर त्याचं सिम्पल अंडरस्टँडिंग हेच आहे, तुम्हाला काय आवडतं पहिले तुम्ही ते बघा. ओके, 1 वीक घाला त्यावरती किंवा 1 महिना घाला त्यावरती, तुम्ही बघा तुम्हाला काय आवडतं. म्हणजे हे हवंच आहे. हां, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बाबा तुम्हाला सिल्वर नाही आवडत, तुम्हाला गोल्डच आवडते की तुम्हाला सिल्वर आवडतंय, दोघांमधला तुम्हाला जर का डिफरन्स कळाला तर तुम्हाला आपोआप तुमचा बजेटचा अंदाजा येऊन जाणार आहे. सेकंड, आता मे बी लोक म्हणू शकतात की बाबा ठीक आहे मला माहिती, मला हे आवडतं, पण हे कितीचं मला माहीतच नाही. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात छोटी प्रॅक्टिस करा की बाबा तुम्ही आर्टिफॅक्ट्स बघा. तुम्हाला आर्टिफॅक्ट्स कसे आवडत आहेत, तुम्हाला आर्टिफॅक्ट्स ब्रासचे आवडत आहेत की तुम्हाला प्लास्टिकचे आवडत आहेत की तुम्हाला सिरॅमिकचे आवडत आहेत, तुम्हाला काचेचे आवडत आहेत, त्यांचे प्राइसिंग डिफरन्स तुम्हाला माहीत पडेल. आणि तुम्ही त्या प्राइसिंगच्या अकॉर्डिंगली तुम्ही विचार करा की तुम्ही कुठं स्टँड करतात. आणि तुम्हाला ती गोष्ट जर का अंडरस्टूड झाली तर तुम्हाला साधारण लक्षात येणार आहे की बाबा आपल्याला एवढे पैसे जर काढायला लागणार आहे. प्लस 2 BHK जे स्टँडर्ड फॉर्म्युला आम्ही, कारण की हा प्रश्न आमच्यासाठी डेली 10-15 लोक आम्हाला विचारतात की बाबा मी 2 BHK घेतलं आहे, मला इंटिरियरला किती खर्च लागेल. मी ॲज अ थंब रूल, कारण की मी सगळ्यांना हेच म्हटलं की बाबा नाही तुम्ही हे प्रॅक्टिस करा, तर शक्य नाही आहे. तर मी त्यांना स्टँडर्ड प्रॅक्टिस म्हणून एकच सांगतो की बाबा तुमचा 2 BHK आहे, एकतर तुम्ही स्ट्रेट अवे 8 लाखपासून सुरुवात करू शकतात, ऑर एल्स वरच्या लेवलला जायचं असेल आणि तुम्हाला इंटेरियर सोबत विचार करायचा असेल, इंटेरियरचे ॲस्थेटिक्स सोबत विचार करायचा असेल, 12 ते 15 ही रेंज तुमची 2 BHK साठी असायला पाहिजे, इन्क्लुडिंग एव्हरीथिंग, राईट, अपार्ट फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, बट इन्क्लुडिंग द कन्सल्टेशन फीज, जे पण काही मटेरियल लागतं त्या सगळ्या गोष्टींसोबत. बट ॲट द सेम टाईम हे 2 BHK साठी. 3 BHK साठी गेलात तर माईट बी ते तुम्हाला 15 ते 20 पर्यंत जाऊ शकतो, 21 पर्यंत जाऊ शकतो. आम्ही 3 BHK यापेक्षा पण कॉस्टलिएस्टमध्ये केलेला आहे. आम्ही एक 3 BHK असा पण केलेला आहे ज्यामध्ये ऑलमोस्ट 70-75 लाख रुपये गेलेत. बट त्याला जर का तुम्ही बघणार, आता मी सांगितल्यावरती ते असं वाटणार की 70-75 लाख 3 BHKला असं काय लावलं आहे. बट ॲट द सेम टाईम जेव्हा मी क्लायंटला तो व्हिडिओ दाखवतो किंवा त्यावरती त्यांना एक्सप्लेनेशन देतो की बाबा तिथं काय वापरलं आहे, तेव्हा त्यांना कळतं की हां बाबा लागू शकतं. मग रिअलिस्टिक वाटणं गरजेचं आहे, फक्त सांगत नाही मी, माझ्याकडे त्यासाठी प्रूफ आहेत. आणि मुळात सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्टी, आमच्या कंपनीमध्ये आम्ही 3 वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. ओके, एक असते डिझायनिंग, एक असते डिझाईन प्लस एक्झिक्युशन, आणि एक असते पूर्ण टर्नकी प्रोजेक्ट. हां, तर आम्ही डिझायनिंग सर्व्हिसेस खूपच कमी लोक घेतात डिझायनिंग. सगळे लोक डिझाईन प्लस एक्झिक्युशनवरती जातात. डिझाईन प्लस एक्झिक्युशनमध्ये काय होतं की बाबा मी तुम्हाला डिझाईन तर देणारच आहेत, बट ॲट द सेम टाईम तुम्ही कुठूनही मटेरियल परचेस करा, तुम्ही कुठल्याही वेंडरला फायनल करा, त्यासोबत मी तुमच्यासोबत उभं राहून सगळ्या गोष्टी फायनल करणार आहे. ओके, माझ्या ओळखीचं असू द्या किंवा नसू द्या, डझंट मॅटर्स ॲट ऑल.
माझं काम आहे तुम्हाला कन्सल्टेशन देणं, मी ती तुम्हाला करणारच आहे आणि तुमच्या साईटवरती व्हिजिट करणार. तुमचा वेंडर असू द्या माझं, मी त्यावरती प्रॉपर लक्ष देणार आहे की बाबा तो व्यवस्थित काम करतोय की नाही करतोय. आणि ही जी 75 लाखाची कॉस्ट सांगतो किंवा 70 लाखाची कॉस्ट, हे आमच्या क्लायंटकडून आम्हाला कळालेली कॉस्ट आहे. हे पैसे सगळे क्लायंटनी लावलेले आहेत, मी नाही लावलेले आहेत किंवा माझ्या हाताखालून नाही गेलेले. तर माझी फीस जेवढी होती तेवढीच आहे. त्यामध्ये ते 10% काय ते 1% पण नाही त्याची. बट ॲट द सेम टाइम त्यांना जर का त्या गोष्टींमध्ये सॅटिस्फॅक्शन भेटलं आहे, त्यांनी जर का त्याबद्दल आम्हाला कॉम्प्लिमेंट तर दिलं आहे, बट ॲट द सेम टाइम त्यांच्याकडून आम्हाला 4 रेफरल पण भेटले आहेत. तर यापेक्षा जास्त अजून काहीच नको आहे आम्हाला. पण जे तुम्ही थोड्या वेळ आधी म्हटलं त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होत नाही की जर तुम्ही त्यांच्या वेंडर्स बरोबर काम करताय, प्रॉब्लेम होतो. एक मटेरियल एज्युकेशन बद्दल थोड्या वेळ आधी म्हणत होता, तर मग तो मिसमॅच शेवटच्या एंड प्रोडक्टवर दिसतो. कसं आहे, जेव्हा क्लायंटला आमच्यावरती ट्रस्ट असतो, जेव्हा क्लायंट आम्हाला कन्सल्ट करतो, आम्हाला अपॉइंट करतो आणि त्या टाईम नंतर जर का त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा ठीक आहे, मी माझा वेंडर आणणार आहे किंवा मी माझे मटेरियल आणणार आहेत, मी त्यांना एक गाईडलाईन देतो की बाबा हे मटेरियल पाहिजे किंवा या ब्रँडचे पाहिजे. शक्यतो ब्रँडमध्ये पण मी त्यांना ब्रँडची नावं नाही सांगत आहे, मी त्यांना स्टँडर्ड सांगतोय की त्या मटेरियलचं स्टँडर्ड काय असायला पाहिजे. आपल्या प्रत्येक गोष्टींवरती कुठं ना कुठं ISI मार्क असतो आणि त्याचं एक स्टँडर्डायझेशन असतोच. बरोबर. मी त्यांना ते सांगतो. मी त्यांना हे नाही सांगत की मला पर्टिक्युलरली हा ब्रँड पाहिजे. मी त्यांना सांगतो की बाबा हे स्टँडर्ड्स त्याचे चेक करा. तुम्हाला नाही कळत असेल तुम्ही मला पाठवा ना, मी तुम्हाला सांगतो की या दोघांमधला कुठला बेटर. मला प्राइस पण नकोय, कुठल्या शॉपमधून घेतात ते पण नकोय. मी तुम्हाला गाईड करेल की बाबा हां ही गोष्ट घ्या, ही नका घेऊ. ती गोष्ट आम्ही सांगून केलेल्या आहेत. आणि जेव्हा ही गोष्ट आम्ही सांगतो, स्टार्टिंगच्याच फेजमध्ये प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायची पण एक प्रोसेस आहे. डिझायनिंगची जशी एक प्रोसेस असते तेव्हा एक्झिक्युशनची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये जेव्हा कार्पेंटर एंट्री करतो ना, तेव्हापर्यंत क्लायंटला कळतं की बाबा एखादा इंटेरियर डिझायनर कसं त्यांना गाईड करतो. आणि त्या प्रोसेसमध्ये जेव्हा त्यांना कळतं तर ते चान्सेस आर हाय की ते माझाच ओळखीचा कार्पेंटरला हायर करणार. आणि मी त्यांना स्ट्रेट अवे सांगतो की त्यांना सांगू पण नका प्रोजेक्ट माझा आहे, तुम्ही डायरेक्ट बोला त्याच्यासोबत, तुम्ही निगोशिएट करा, तुम्ही डिझाईन दाखवा, माझ्या कंपनीचं नाव न दाखवता निगोशिएट करा. तुम्ही तुमच्या कॉस्टिंगमध्ये बसला, मला सांगू पण नका काय कॉस्ट आहे. तुम्हाला भेटला ना, मला त्याचं काम माहिती आहे, मला त्याची फिनिशिंग माहिती आहे, तर मला गॅरंटी आहे किंवा तुमचं काम खराब नाही होणार आहे. पण फॉर दॅट मॅटर तुम्हाला तो नको आहे, तुम्हाला तुमचं पाहिजे, ती ॲश्युरिटी तुम्हाला घ्यायला लागेल. जी ॲश्युरिटी आधी मी घेत होतो ती ॲश्युरिटी तुम्ही घ्या. बाकी डिझाईनवरती लक्ष देणं, कुठल्या गोष्टी चुका नाही होणं, त्या गोष्टींवरती मी लक्ष घालेन. बट ओव्हरऑल फायनल प्रोडक्टमध्ये जर का क्वालिटीमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, ते प्रोडक्ट मटेरियलमुळे किंवा मग त्याच्या कामाचं जे हात आहेत, जो कारिगर आहे त्याच्यामुळे जर का होत असेल तर तो माझा ड्रॉबॅक नसणार आहे. मी ती गोष्ट मेन्शन करतो आणि हे आम्ही खूपच स्टार्टिंगला मेन्शन करतो. तर ते एकदम इझी असायला पाहिजे, त्यांना पण डिसिजन मेकिंगसाठी इझी असायला पाहिजे. आणि काही लोक आहेत ज्यांनी माझ्या कार्पेंटर सोबत काम केलेलं आहे, त्यांचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. काय आहेत त्यांनी नाही केलेलं आहे. आणि असं पण कधी कधी होतं, काही लोकांना माझ्या वेंडरमुळे पण त्रास होतात, होऊ शकतात. प्रत्येकाची सिच्युएशन किंवा प्रत्येकाचं काम करायची पद्धत आणि एक्सपेक्टेशन्स ह्या दोघं जर का मॅच नाही झाल्यात तर मग डेफिनेटली प्रॉब्लेम्स क्रिएट होतातच. तर त्या होऊ शकतात. बट ओव्हरऑल आम्ही हेच सांगतो की बाबा जर का ईज प्रोजेक्ट पाहिजे, तुम्ही हायर कशासाठी करतायत ते क्लॅरिटी ठेवा. तुम्ही डिझायनिंगसाठी हायर करतायत की तुम्ही तुमचं पूर्ण बर्डन कमी करण्यासाठी हायर करतायत, त्या दोनमधून तुम्हाला जर का एक गोष्टी फायनल झाली मग तुम्ही त्यासाठीच कन्सल्ट करा. मग कन्सल्ट केला की ट्रस्ट ठेवा त्याच्यावरती. नाही ठेवलं तर मग ते आउटपुट भयानक असू शकतात. इनफॅक्ट माझा पुढचा जो प्रश्न आहे, एक खूप मोठा ऍस्पेक्ट असतो आपल्या घरात कुठलेही, इज किचन. करेक्ट. आणि किचन एक कॅटेगरी पण वेगळीच पडते बऱ्याचदा इंटेरियरमध्ये काम करत असताना. आणि मॅक्सिमम वेळ बऱ्याचदा किचनमध्येच जात असतो लोकांचा. तर मला हा जो माझा पुढचा प्रश्न आहे हा फक्त डिझाईनच्या दृष्टिकोनातनं नाही आहे. अर्थात डिझाईन फॉलोज, पण मला विचारायचं की आता सध्या जे रिक्वायरमेंट्स येतात तुम्हाला क्लायंट्सकडनं किचनला घेऊन स्पेशली, ते थोडे बदलत चालले आहे, इव्हॉल्विंग आहे की प्रिटी मच तसं पाहायला गेलं तर? कारण आपल्याकडे एक टिपिकल किचन जसं असतं मॉड्युलर किचन, ते
त्याचा एक फ्रेमवर्क आपल्या डोक्यात असतो. पण आणि दुसरं हा प्रश्न याकरता पण विचारतो की पॅन्डेमिक नंतर किचनचं जे महत्व आहे ते इनफॅक्ट किचनचंच नाही तर इव्हन घराचं त्याला ॲज अ सोशल स्पेस पण म्हणून बघण्यात यायला लागलं. तर त्यामुळे हा विचारतोय की एकंदरीत तुमचं काय निरीक्षण? सो दिस इज सरप्रायझिंग फॉर मी. माझ्यासाठी हे खूपच म्हणजे आश्चर्याची गोष्ट होती जेव्हा मला ही गोष्ट एन्काउंटर झाली. जेव्हा मी माझ्या क्लायंटसोबत बोलायला गेलेलो, मला हे आयडेंटिफाय झालं जेव्हा मी त्यांना म्हटलं की बाबा मला किचन रिलेटेड डिझायनिंग समजून घ्यायची की बाबा तुम्हाला काय अपेक्षा आहे, तुम्ही काय इक्विपमेंट्स वापरणार आहेत किंवा तुम्ही कसं काम करणार आहेत. तर द हाऊस ऑफ द लेडी इज नॉट टॉकिंग अबाउट इट. ओके. हां, त्यावरती मेल पर्सन बोलतोय आणि तो सांगतोय की नाही मला ही गोष्ट पाहिजे, मला असं पाहिजे, मला हे इकडं पाहिजे, मला ते तिकडं पाहिजे. म्हणजे मला हे कळलं आहे त्यानंतर ना की बाबा 60 to 70% मेन आर वर्किंग इन किचन एज वेल, बरोबर, नॉट ओनली वुमेन. तर त्या गोष्टींमुळे ही गोष्ट डेफिनेटली की आत्ता जर का हे जनरलाइज करायला गेलो की नाही बाबा किचनसाठी फक्त फिमेलला विचारायला तर ते चुकीचं आहे. तुम्हाला फिमेलला जर का विचारायचं असेल म्हणजे इंटेरियरमध्ये आम्ही सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की बाबा कुठली गोष्टींसाठी कन्व्हिन्स करायचं तर मॅडमला सांगायचं, सरांना नाही सांगायचं. करेक्ट. मग सरांना मॅडम कन्व्हिन्स करते. बट आत्ताच्या सिच्युएशनमध्ये अशी गोष्ट राहिलेली नाही आहे. आत्ता दोघंही एकदम 50-50 वर्क करतात त्यावरती. आणि मुळातच किचन झालं किंवा लिव्हिंग स्पेस झाली यावरती मेल कॅन्डिडेट जास्त स्पीक करतोय आणि फिमेल कॅन्डिडेट कमी स्पीक करतात त्यावरती. आणि त्यांचा ओव्हरऑल एस्थेटिकवरती जास्त फील असतो फिमेल कॅन्डिडेटचा. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की नाही नाही मला मिरर नसला तरी चालेल पण मला ही गोष्ट अशी पाहिजे किंवा ती पण त्यांचं मेजरली त्या बेडरूमला घेऊन असतं किंवा बाकीच्या सन्स असेल तर सन किंवा किड्स असतील तर त्यांच्या बेडरूममध्ये एंट्रन्सच्या बाबतीत. बट लिव्हिंग, डायनिंग आणि किचनबद्दल मेजरली आता मेल्स इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेत आणि त्यांच्याकडून तो इनपुट यायला लागला आहे. मे बी कधी कधी असं पण असतं की बाबा ते त्यांच्या वाईफसाठी काहीतरी ईज करायला, कारण की ते बघतायत आणि फिमेल माइट बी ते त्यांना लक्षात येत नसेल तर मे बी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण असू शकतो. बट दिस इज द पॉझिटिव्ह साईन की बाबा कुठेतरी एकमेकांना सपोर्ट करणारा जो क्राऊड असायला पाहिजे आजकाल तो दिसतोय आणि त्यामध्येच त्या गोष्टी इव्हॉल्व्ह होतात. प्लस जेव्हा आपण किचनच्या डिझायनिंगसाठी म्हणतो किंवा जेव्हा आपण मॉड्युलर हा वर्ड वापरतो, मॉड्युलर म्हणजे काय असतं? डायमेन्शन्स नाही. मॉड्युलर म्हणजे काय असतं की बाबा मॉड्युलर त्या गोष्टीला सांगतो की ज्यामध्ये फॅक्टरीमधून गोष्टी येत आहेत पण त्या सेम गोष्टी ऑन साईट पण बनत आहेत. आणि माझा आजपर्यंतचा असा एक्सपिरियन्स राहिलेला आहे की मॉड्युलर गोष्टींमध्ये माइट बीस तुम्हाला घरात काही कचरा होत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही आणि सगळ्या गोष्टी बाहेरून येतात, अर्ध्या एका तासात इन्स्टॉलेशन करतात आणि जातात. बट अगेन स्पेस युटिलायझेशन प्रॉपर झालं आहे का ते बघता येत नाही. त्यांचं किचनचं पूर्ण तुम्ही डायमेन्शन घेऊन जातात पण आपल्याला माहिती की आपण कुठलीही गोष्ट जेव्हा लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो किंवा लिहून पण घेतो पण तरी एरर ऑफ मार्जिन असतंच तिथं. त्याच गोष्टी जेव्हा ऑनसाईट असतात तो 10 वेळा जाईल, ते चेक करेल आणि मग नंतर कट करणार आहे. तर त्या गोष्टी मॉड्युलरमध्ये होत नाही. प्लस तिथं हीट प्रोसेस देऊन वगैरे सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्या हीट प्रोसेसची गरजच नाही आहे, तेवढ्या मोठ्या मोठ्या मशीन्सची गरजच नाही आहे जेव्हा त्याच सेम गोष्टी आम्ही ऑनसाईट करतो मागच्या 14 वर्षापासून आणि कुठेही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. वेदरमुळे कधी कधी काही गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येतं बट द सर्व्हिस इज द इम्पॉर्टंट पार्ट. जर का मी काम केलं आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष केलं तर अर्थ नाही आहे. मी ही गोष्टींना मेक शुअर करतो की बाबा कुठं काही प्रॉब्लेम आला असेल तर मी त्या गोष्टींना रेक्टिफाय करतो आणि माझ्या क्लायंटला एकच विनंती म्हणा किंवा रिक्वेस्ट म्हणा, ही गोष्ट मी त्यांना सांगतो ॲज अ गाईडलाईन ऑल्सो की तुम्ही पॅनिक करू नका, मी तुम्हाला त्या गोष्टींचं सोल्युशन देणार आहे. माझा ऑफिस माहिती आहे, माझा पर्सनल नंबर तुमच्याकडे आहे, तुम्हाला त्या गोष्टीचं सोल्युशन भेटेल आणि ती गोष्ट नीट होईल. जर का त्या गोष्टींमध्ये नॅचरली काय प्रॉब्लेम आलेला आहेत तर, म्हणजे कार्पेंट्रीमुळे आला असेल किंवा पेंटरमुळे आला असेल किंवा इलेक्ट्रिशियनमुळे. पण जर का काही डॅमेज झालं आहे तर त्यासाठी पण आमचं सोल्युशन असं असतं की बाबा ठीक आहे डॅमेज झालं आहे ना, ओके फाईन, लेट मी चेक की मी काय करू शकतो, माझी कुठे साईट चालू आहे का, तिकडे काही वेस्टेज निघालं आहे का, त्या वेस्टेजमधून यांचं काम होऊ शकतो का. मग मी त्यांना तेवढं कन्सेशन प्रोव्हाइड करतो, लेबर कॉस्ट मायनस करून टाकतो. फक्त मटेरियल आणायला मला पैसे लागतात तर फक्त मटेरियलचे पैसे घेतो, लेबर कॉस्ट त्यांना लागतच नाही. मग ही जी सगळी सर्व्हिस आहे हे तुम्हाला मार्केटमध्ये मला नाही वाटत कोणी देत असेल ॲज ऑफ नाव.
आणि देत असतील तर ते काहीतरी चुकीचं पण असू शकतो किंवा कुठल्या गोष्टींमध्ये त्यांना माहीत नसेल की बाबा का होतं. पण आमच्याकडे ज्या गोष्टी आम्ही फॉलो करतो त्यामध्ये आम्ही क्लिअरली त्यांना सांगतो की बाबा ही गोष्ट आम्ही यासाठी करतोय, आम्ही ऑलरेडी तुम्हाला सर्व्ह केलं आहे, तुमचं घर बनवलं आहे, तर त्यानंतरनं तुम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी छोटी गोष्टींसाठी पण आम्ही त्यांना सर्व्हिस देतो. इट जस्ट दॅट की आम्ही आमच्या क्लायंटसोबत तो रिलेशन बिल्ड करतोय की बाबा नाही, तुम्हाला काही झालं ना, आय एम द गाय हू कॅन यू ट्रस्ट, आणि तुम्हाला ₹1 पण काही फेरफार दिसणार नाही आहे. मी ऑर्डर करो किंवा तुम्ही ऑर्डर करा, ती गोष्ट सेमच तुम्हाला भेटणार आहे. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आणि लेबर कॉस्ट तुम्हाला फ्री होऊन जातो आहे. तर ह्या गोष्टी केल्यामुळे त्यांना पण जेव्हा ह्या गोष्टींसाठी ट्रान्झॅक्शन होणं गरजेचं आहे. ते कारण तुम्ही बोलत असताना मला एक पेन पॉईंट मी जो तुम्हाला विचारणार पण होतो, हा कित्येक कस्टमर्सचा लोकांचा इश्यू असतो की शिफ्ट होईपर्यंत सगळे एकत्र बरोबर असतात सगळे ऑन द कॉल असतात, पूर्ण प्रोसेसमध्ये एकत्र असतात, पण द मोमेंट दे हँड ओव्हर मग त्याच्यानंतर कोणाचाच पत्ता नसतो. सो आम्ही इनफॅक्ट म्हणजे मी अजून याच्यापेक्षा वर्स सिच्युएशन बघितली की तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमचं अपॉइंट केलं इंटेरियर डिझायनर, आणि तुम्ही अपॉइंट केल्या तुम्हाला कळतंय की बाबा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टच चेंज झाला. ज्या व्यक्तीसोबत मी बोललो सेल्समध्ये किंवा जो व्यक्ती मला सेल करून गेलाय तो व्यक्ती आता दिसत पण नाही आहे, फोन तर उचलतच नाही, ते तर जाऊ द्या, ऑफिसला गेल्यानंतर पण भेटत नाही. आणि तुम्हाला एका थर्ड पर्सन, कारण की आपण एक बॉन्ड क्रिएट करतोय. आपण जेव्हा पहिल्यांदा पण भेटतोय, मी काहीतरी शेअर करतो तुमच्यासोबत, तुम्ही काहीतरी शेअर कर. आता तेवढं सगळं एनर्जी जर का तुम्हाला परत कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला द्यायची, तर मग अर्थ काय झाला त्या व्यक्तीला साईन करून. मग अशा पण लोक आहेत मार्केटमध्ये. बट जेव्हा कोणी आमच्याकडे येतो, आम्ही त्यांना ह्या गोष्टींमध्ये तर ईज देतो. प्लस जेव्हा आम्ही हँडओव्हर देतो, हँडओव्हर आम्ही दिल्यानंतर पण आम्ही त्यांना एक टाईम फ्रेम देतो की बाबा तुम्ही 1 महिना व्हॉट्सॲप ग्रुप ॲक्टिव्ह आहे, तुम्ही जे पण तुम्हाला प्रॉब्लेम वाटतात विदाऊट पॅनिकिंग त्याच्यावरती पुट करा. काही इमर्जन्सी असेल, इमर्जन्सी कुठे येऊ शकते, प्लंबिंगमध्ये किंवा इलेक्ट्रिकमध्ये, हे अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टंट सोल्युशन हवं आहे. त्यासाठी म्हटलं तुम्ही अर्जन्सीमध्ये फोन करा वाटल्यास, तर त्याच्यासाठी माणूस पोचेल. माझा माणूस नसेल, माझा वेंडर नसेल किंवा ज्याने काम केला तो वेंडर नसेल ना, मी कुठून तरी अरेंज करून तुम्हाला पाठवेल, बट तुमचा तो सोल्युशन प्रोव्हाइड करेल. त्यासाठी सेकंड इम्पॉर्टंट थिंग, पूर्ण महिन्याभरात जे पण काही स्नॅग लिस्ट निघते त्या सगळ्या गोष्टींसाठी एक ठराविक डेट ठरवल्या जाते. सगळी एजन्सी त्या दिवशी जाणार आणि सगळं काम संपवणार. आणि हे मी फक्त बोलण्यासाठी बोलत नाही, हे माझ्या क्लायंट्सनी एक्सपिरियन्स केलेलं आहे, म्हणून माझ्याकडे सगळे रेफरल आहेत तेवढे. आणि आत्ताही आम्ही रिसेंटली पण जे प्रोजेक्ट्स दिलेले आहेत त्या क्लायंटचे डेली आमच्याकडे मेसेजेस असतात, हे रिसेंट क्लायंटचा. पण ज्यांना आम्ही 2 वर्ष आधी पण हँडओव्हर दिलेले आहेत त्यांच्याकडे पण जर का आज काय झालं की बाबा अखिल हे स्विच काम नाही करत रे, काय प्रॉब्लेम झाला एकदा बघ बरं, माझं जर का पॉसिबल झालं तर मी स्वतः व्हिजिट करतो, नाही पॉसिबल झालं मी त्यांना स्पष्ट एक्सप्लेनेशन देतो की सर मी या ठिकाणी अडकलं, मी माणसाला पाठवतो तिकडं, तो एवढ्या वेळात पोचेल किंवा तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करून घेईल. मेजर पॉईंट काय आहे की बाबा त्यांना जे पण काही गोष्टींमुळे त्रास होतोय त्या गोष्टींचं त्यांना सोल्युशन भेटावं. आणि आम्ही जेवढे पण क्लायंट्सला आत्तापर्यंत ट्रीट केलं आहे सगळ्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप आज पण ॲक्टिव्ह आहेत, कोणाला आम्ही डिझॉल्वच केलेलं नाही. तर तो एक मोठा पार्ट आहे की बाबा बाकीच्या कंपनीमध्ये असं आहे ना, मी जॉब पण केला आहे तर मला माहिती आहे की बाबा प्रॅक्टिस अशी आहे ना की हँडओव्हर झाला लगेच व्हॉट्सॲप ग्रुप डिझॉल्व, तर त्यानंतर ना कोणाला काही माहीत नाही पडत. आमच्याकडे सगळे लोक आहेत, म्हणजे असं नाही की बाबा याला काढून दिलं आणि त्यानंतर जे वाद होत आहेत ते माझ्या आणि क्लायंटमध्ये, तसं पण नाही आहे. ते सगळे लोक तिथलं तिथंच आहेत. अजून एक चॅलेंज जे लोक नेहमी फेस करत असतात, आणि तुम्ही बरेच कन्सर्न्स ॲड्रेस केले आहेत, पण मला एक शेवटचा आय वुड लाईक टू आस्क इज की जेव्हा ब्रीफ येतं, एक्झिक्युशन येतं, सगळं ठीक असतं, पण जेव्हा हँडओव्हर करायची वेळ येते आणि जे कमिट गेल्या असतात टाईमलाईन्स, त्याच्यामध्ये बऱ्याचदा मिसमॅच लोकांना वाटतो. म्हणजे सांगण्यात येतं की अरे हां, हे तुमचं अच्छा आम्हाला ती तुम्ही कन्सल्ट करा 3 महिन्याआधी, जेव्हा तुमचं फ्लॅट हँडओव्हर मिळत असणार, त्याच्यानंतर मग तो हँडओव्हर पण होऊन जातो आणि त्याच्यानंतर फ्लॅटचं पोझिशनही मिळून जातं, पण त्याच्याही नंतर लोकांना बराच वेळ वाट बघायला लागतो. तर अशा प्रॅक्टिसमध्ये, म्हणजे अर्थात दिस इज अ इंडस्ट्री प्रॅक्टिस, तर याला तुम्ही कसं बघता? सो सगळ्यात पहिली गोष्ट तर आम्ही क्लायंटसोबत
सॉफ्ट पोझिशनच्या आधीपासूनच इन्व्हॉल्व्ह व्हायचा प्रयत्न करतो. आम्ही सजेशन देतो त्यांना की बाबा तुम्ही आधीपासून जर का करून ठेवला तर एक साधारण महिनाभरची प्रोसेस आपली डिझायनिंगमध्ये जाते. ती प्रोसेस आपली महिन्याभरची डिपेंड करते त्यांच्या चॉईसेस, डिझाईनवरती किती फास्ट ते रिस्पॉन्स करतायत आणि आपण त्यांना किती फास्ट चेंजेस करून एक्सेप्टन्सपर्यंत घेऊन जातोय. आणि ॲट द सेम टाईम ते झालं की लगेच रिवाईज BOQ, त्यानंतरनं त्यांचं मटेरियल सिलेक्शन, हे सगळं होऊन आमचं पूर्ण एक डॉकेट रेडी असतो. कारण की जेव्हा आपण 3D फायनलाइज करतो त्यानंतरनं जेव्हा कॉस्टिंग आणि मटेरियल सिलेक्शनवरती काम चालतो, पॅरलली आमचे बॅकग्राऊंडला सगळे वर्किंग ड्रॉइंग्स रेडी होतात. ह्या सगळ्या गोष्टींचं पूर्ण सेट रेडी झालं की आपण डायरेक्टली एक्झिक्युशनला सुरुवात करू शकतो. आता आमच्याकडे काही प्रोजेक्ट असे आहेत जे आम्ही लिटरली 6 महिने आधी हे पूर्ण डॉकेट बनवून रेडी करून ठेवलेलं आहे. आता मला फक्त एक्झिक्युशन सुरू करायचं आहे. काही क्लायंट तर असेच आहेत की त्यांना बिल्डरकडून कमिटमेंट येते, त्यांनी आमच्याकडे ॲडव्हान्स दिला, कारण की ॲडव्हान्स एक 7 days लागतात, कारण की पूर्ण गोष्टी मोबिलाईज करायला वेळ जातो त्याच्यामध्ये. तर आम्ही ॲडव्हान्स त्या क्लायंटनी स्वतःहून आमच्याकडे आणून ठेवला की बाबा आपल्याला 7 दिवसात सॉफ्ट पोझिशन भेटतं आहे. ते 7 दिवसाचे 2 महिने झालेत, पैसे आमच्याकडे पडून आहेत क्लायंटचे, आणि तरी आम्ही त्यांना कन्सल्ट करतोय, गाईड करतोय, त्यांच्या फ्लॅटवरती जाऊन बघून येतोय काय प्रॉब्लेम फेस होत आहेत, काय आमचे पर्सनल कनेक्ट आहेत का त्या बिल्डरसोबत, काय आपण बोलून काही करू शकतो का त्यांना लवकर पोझिशन भेटायला, ह्या गोष्टी आम्ही फॉलो करतो. आणि ॲट द सेम टाईम जेव्हा आम्ही पोझिशन भेटतं किंवा आमच्या हातात जेव्हा त्यांची प्रॉपर्टी येते, आम्ही तिथून त्यांना एक टाईमलाईन कमिट करतो. आणि हे आम्ही Day 1लाच कमिट करतो जेव्हा ते आम्हाला ऑनबोर्ड करतात. तर तेव्हाच आम्ही त्यांना सांगतो की बाबा आपलं जे एक्झिक्युशन प्रोसेस आहे, तर 2 BHK 3 BHK साधारण 90 to 120 days, त्यानंतरनं 120 to 150 days. 150 daysपेक्षा जास्त कुठल्या प्रोजेक्टला टाईम जात नाही, अनलेस अँड अंटिल इट्स अ बंगलो ऑर जे आपण म्हणतो कन्स्ट्रक्शन सकट काम करणं, त्यामध्ये तेवढा वेळ जाऊ शकतो. बट ओव्हरऑल 4-5 महिने इट्स अ गुड टाईमलाईन. आणि आम्ही आजपर्यंत जेवढे पण प्रोजेक्ट्स केलेले आहेत, मग मे बी 90 daysची कमिटमेंट दिली असेल, आम्ही 88 डेला दिलं असेल तरी आम्ही प्री कमिटमेंट आहात आमच्या. आणि आम्ही एवढं पण केलं की आम्ही 90 daysची कमिटमेंट सांगून आम्ही 60 daysमध्ये पण हँडओव्हर केलेलं, आणि दॅट टू अ 3.5 BHK फ्लॅट. हे पूर्ण प्रोसेससाठी फक्त आम्ही किंवा आमची सिस्टीम आणि आमची टीमच गरजेची नाही, तर तेवढं क्लायंटचा सपोर्ट पण गरजेचा आहे. क्लायंटनी ज्या गोष्टी फायनलाइज करून ठेवल्या आहेत त्यामध्ये त्यांचं कन्फ्युजन नको असायला पाहिजे, त्यांनी तेवढं ट्रस्ट ठेवायला पाहिजे. तेवढं ट्रस्ट आणि तेवढं रिलायबिलिटी जर का त्यांनी त्या डिझाईनवरती दाखवली तर 110% ती गोष्ट आपण अंडर टाईमलाईन अचीव्ह करतो. अखिलचं मला असं वाटतं तुम्ही एक्सटेन्सिव्हली बोललायत, प्रत्येक कन्सर्नला एकदम लॉजिकल रॅशनल पॉईंट ऑफ व्ह्यूनी समजावलं. आणि आय एम शुअर जेवढे पण लोक आज आपल्याला बघत असतील त्यांनी प्रत्येकासाठी काही ना काही टेक अवे डेफिनेटली राहायला असणार आहे आजच्या पॉडकास्टमधनं. तुम्ही आलात, वेळात वेळ काढून, पूर्ण टीमकडनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. कसा वाटला आजचा एपिसोड? आय एम शुअर बऱ्याच लोकांच्या मनातले प्रश्न अखिल सरांनी नक्की घेतले असतील. तरी पण जर अखिल सरांसाठी तुमच्याकडे प्रश्न असतील तर त्यांचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केले. तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता, कनेक्ट करू शकता, ईमेल, कॉल, सगळ्यावर ते तेवढेच अवेलेबल आहेत. आणि आजचा एपिसोड मात्र कसा वाटला तुम्हाला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. एपिसोडला जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. अशाच एका एपिसोडसह पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून्ड ओनली ऑन देसी पॉड.